मैं परमेश्वर के नाम को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। मी देवाच्या नावाला धन्यवाद देऊ इच्छितो। धन्यवाद इसलिए देना चाहता हूँ धन्यवाद यासाठी देते कि परमेश्वर ने मेरे जीवन में बहुत से बड़े काम किए। परमेश्वरने माझ्या जीवनात खूप सारे मोठे जब से मैंने प्रभु को जाना, काम म्हणजे जेव्हापासून मी येशू ख्रिस्ताला जाणलं, 2012 में मैंने प्रभु को जाना। 2012 मध्ये मी प्रभू मला जाणलं। उससे पहले मैं एक जगत में रहने वाला एक व्यक्ति था। त्या अगोदर मी या दुनियात राहणार एक व्यक्ती होतो। मेरा जीवन ऐसा था कि मैं आज मरूं या कल। माझं जीवन असं होतं की मी काल आज मरेल या तर उद्या मरेल। परमेश्वर ने उसकी बहुताई की कृपा से उसने मुझे थामा। आणि देवाच्या खूप साऱ्या मोठ्या कृपेने मला परमेश्वराने थांबवलंय। उसका एक आपके सामने एक जीता जागता एक उदाहरण मैं हूँ। आणि देवा तुमच्या समोर मी एक जिवंत आणि देवाचं एक उदाहरण आहे। क्योंकि अभी मैं घर से निकल कर यहाँ पर आ रहा था। मी घरून येत असताना, क्योंकि मैं 10:30 पौने 11 मुझे घर पर ही हुआ। 10:30 पावणे 11 मला घरीच झाले। मेरे दोनों बच्चों को मैंने बोला कि आप काला पीला पकड़ कर आप मुरबाड जाओ। आणि तुम्ही गामा पकडून पुढे जा। तो उनको मैंने बोलकर उन्होंने माना और चले गए। आणि त्यांनी ऐकलं आणि त्यांनी तसंच केलं। और मैं बड़ी रफ्तार से लेकर मैं लेट हो जाऊंगा करके मैं बड़ी रफ्तार से मैं आया। आणि मी खूप सारे फास्ट गाडी चालून मी लवकरात लवकर इथं पोहोचलो। 5वां महल का जो ब्रिज है, आणि 5व्या मैलला जो पूल आहे, वहां पर एक बड़ा सा ट्रक बड़े रास्ते पर पंचर होके खड़ा है। आणि रस्त्याच्या किनारी एक ट्रक असा उभा होता पंक्चर। उसके पीछे एक बड़ी सी बस आ रही थी। आणि त्याच्या पाठी एक बस येत होती। उसके पीछे मैं था। त्याच्या पाठीमागे मी होतो। तो मैं जो 60 और 70 की रफ्तार से मैं चल रहा था, आणि मी 60 आणि 70च्या वेगामध्ये चालत क्योंकि होतो। यहाँ पर मुझे आना है। कारण की मला इथं पोहोचायचंय। क्योंकि वो रफ्तार से मैं देखकर उस महान परमेश्वर को धन्यवाद देकर मैं भाग रहा हूँ। आणि त्या रफ्तारमध्ये मी चालत असताना मी देवाला धन्यवाद देते। तो उस समय उस बस वाले ने अर्जेंट ब्रेक मारा। आणि त्या समयाला ब्रेक आम्ही बसवाल्याने एक तुरंत ब्रेक तो मारला मेरा भी कंट्रोल छूट गया। आणि माझं पण नियंत्रण सुटलं। फिर भी प्रभु की कृपा है कि वहां मैं बचा। आणि तिथं देवाची कृपा आहे की मी तिथं वाचलो। और आगे यहाँ से 10 किलोमीटर दूरी पर जो ढलान है, आणि इथंच 10 किलोमीटर अंतरावर उतरांवर जहां पर उस मरी की आत्मा वहां पर काम करता है, तिथे एक मरणाची आत्मा काम करते। उस वहां पर जब मैं आ रहा था, आणि ज्या समय मी तिथे येत होतो, तो इतना मैं तेजी से चल रहा था कि पूछो मत। आणि मी एवढं ते फास्ट मध्ये चालत होतो की तुम्ही विचारू नका। तो सामने वाला जो बस आ रहा था वो ओवरटेक करते हुए हर एक गाड़ी को ओवरटेक करते हुए वो आ रहा था। आणि समोरची गाडी जी होती ती एक एक दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत येत होती। तो तब भी मैं बचा। तरीही मी तिथं वाचलो। यहाँ पर पहुंच नहीं सकता था। इथं मी पोहोचलो नसतो। फिर भी परमेश्वर की दया वो कृपा है कि मैं यहाँ पर आया। आणि देवाची कृपा दया आहे की मी इथं पोहोचलो। मैं सोचने लगा कि वाकई ये 2 घटना मेरे जीवन में क्यों हुआ। आणि मी विचार करत होतो या 2 घटना माझ्या जीवनात का झाल्या। क्या यहाँ पर ना आने के लिए ये शैतान उस कामों को क्या कर रहा था। आणि मी इथं न पोहोचो म्हणून दुष्ट शैतान काय काय का त्याचा प्लॅन करत होता। मैं ये सोच रहा था। मी हे विचार करत होतो। जब रात को मैं परमेश्वर के चरणों में जब मैं बैठा, जेव्हा रात्री मी देवाच्या चरणात बसलो, प्रभु मुझे तेरे लोगों को, प्रभू मला तुझ्या लोकांना परमेश्वर की बात तेरे पहुंचानी है। तुमची विषय तुमची इच्छा मला पोहोचवायची आहे। कुछ जवाब नहीं आया। काही उत्तर नाही मिळालं। मैं बोला बता। मी बोला बोला, मुझसे बात कर। माझ्याशी बोला। मैं तेरे लोगों को क्या दूं। मी तुझ्या लोकांना काय सांगू। तेरे लोगों को मैं क्या बांटूं। मी तुमच्या लोकांना काय वाटू। कुछ भी उत्तर नहीं आया। काहीच उत्तर मिळालं नाही। रात भर मैं सोया नहीं। रात्रभर मी झोपलो नाही।
झूठ लगता है तो मेरी बीबी से पूछ लो, आणि जर खोटं वाटत असेल तर दासांच्या पत्नीला विचारू शकता. क्योंकि रात भर मैं उस महान परमेश्वर से पूछ रहा था कि प्रभु तेरे लोगों को मैं क्या दूं. आणि रात्रभर मी देवाला विचारत होतो की प्रभू तुझ्या लोकांना मी उद्या काय बोलू. तो सवेरे होते ही आणि सकाळ होताच जब 4 साढ़े 4 बज रहा था, आणि सकाळी 4 4:30च्या दरम्यान तब महान परमेश्वर ने उस वचन की ओर मुझे ले गया, आणि देव मला त्या वचनाकडे घेऊन गेला. जो वचन प्रचार हुआ. आणि जो प्रचार झाला तो मैं परमेश्वर से पूछने लगा, मेरे दिल में वो बातों को मैं बोलने लगा आणि परमेश्वर माझ्या बोलू लागला, माझ्या हृदयात ते टाकू लागला कि प्रभु ये तो बात तेरा दास बोल चुका है, आणि देवा तुझा तर दास ही गोष्ट बोलून इच्छित, तो मैं कैसे इन बातों को मैं बोलूं. आणि मी पुन्हा कसं या गोष्टीला बोलू. तो उन्होंने जब परमेश्वर की ओर मैं जब ये ताकता रहा तो मेरे आंखें भर आई. आणि मी देवाकडे एक लक्ष केल्याच्या समाला माझे अश्रू भरून आले. तो मैं परमेश्वर की ओर जब मैं प्रार्थना के लिए जब बैठा तो तब महान परमेश्वर से यही विनती करता रहा था कि इसकी बातों का मुझे उद्घाटन करके दे. आणि मी देवाकडे प्रार्थना करत असताना मी देवाला बोललो की प्रभू याचं मला आमेन पूर्ण उलगडा सांग. तब महान परमेश्वर से जब मैं बातें करने लगा तो उस परमेश्वर ने उस वचनों को मुझे दिखाया. आणि मी देवाला जेव्हा बोलायला लागलो त्याचा मला देवाने मला वचनाचं आमेन सांगण्यास सुरुवात केली. वो वचन है ते वचन आहे लूक का किताब, लूक सुसमाचार 22वां अध्याय, 22वां अध्याय, उसका 31 और 32 वचन. 31 आणि 32. लूक सुसमाचार त्याचं 22 अध्याय 31 आणि 32. शिमोन, हे शमून, है शिमोन, देख देख शैतान ने तुम लोगों को शैतान ने तुम लोगों को मांग लिया है कि गेहूं के समान समान फटके, परंतु मैंने तेरे लिए विनंती की कि तेरा विश्वास जाता न रहे और जब तू फिरे तो अपने भाइयों को स्थिर करना. आमेन. प्रेज़ द लॉर्ड. प्रेज़ द लॉर्ड. है ना? सुना है नहीं सुना है वचन? ऐकलं की नाही ऐकलं? हालेलुया. हालेलुया. वचन सुना नहीं सुना? वचन ऐकलं की नाही ऐकलं? है ना? परमेश्वर यीशु, देव प्रभु येशू जब अपने शिष्यों से ज्या समय आपल्या शिष्यांना जहां भी यीशु मसीह जाते थे वहां उनके चेले उनके साथ रहते थे. आणि जिथे येशू ख्रिस्त जात असे तिथे त्याचे शिष्यही पोहोचत असे. जहां भी रहते थे वही सोचते थे कि प्रभु हमसे आज एक अलग बात करेगा. आणि ते त्या समय ते विचार करत होते की प्रभु आज माझ्याशी काहीतरी वेगळं बोलणार आहे. तो यही एक हमें नया सीखने के लिए दिन प्रतिदिन हमें मिलता है. म्हणून आम्हाला एक नवीन शिकण्यासाठी दिवस आणि प्रतिदिवस मिळत आहे. तो जब ये मसीह जब शिष्यों को बोलने लगे कि बाबा तुम्हारे में ये झगड़े क्यों है, आणि त्या समय येशू ख्रिस्त बोलले त्याच्या शिष्यांना की तुमच्यामध्ये झगडे का आहेत, क्यों आपस में लड़ रहे हो, का तुम्ही आपसात लढत आहात, क्यों आपस में भिड़े हो, का तुम्ही आपसात पडत आहे, या ऐसा मत करो. हे असं करू नका. क्योंकि वो लोग ये सोच रहे थे, कारण ते लोक हे विचार करत होते मुझसे बड़ा कौन, माझ्यापेक्षा मोठा कोण, हम में से बड़ा कौन, आमच्यात मोठा कोण, कौन है हमसे बड़ा, कोण आहे आमच्यात मोठा. क्या यहाँ पर वो बात है क्या, क्या इथं ती आहे का, क्या यहाँ पर वो विचार चल रहा है क्या, असा काही विचार इथं चाललाय उन का. बातों को लेकर अगर हर एक इंसान चल रहा है तो मेरे प्रियो तुम समझो, आज जर तुम्ही तो विचार घेऊन जर चालला असाल तर माझ्या प्रियांना तुम्ही समजा, जीवन में कोई सफलता नहीं. जीवनामध्ये कुठलाही आमेन फळ नाही. क्योंकि उस महान परमेश्वर के चरणों में बैठकर उसकी बातों को मानकर यही भलाई है. आणि देवाच्या चरणात बसून मान ऐकून घेणं हेच तुमची भलाई आहे. क्योंकि वो यही सोच रहे थे कि हम में से कौन बड़ा, कारण की ते हेच विचार करत होते की आमच्यात कोण मोठा. या मुरबाड में या मुरबाड मध्ये खैरात बढ़ती है क्या, आमेन जेवण वाटतात का, आमेन जेवण वाटतात का, इस मुरबाड में खैरात बढ़ती है क्या. या मुरबाड मध्ये जेवण वाटतात का.
इस मुरबाड में खैरात बटती है क्या? जेवण जेवण वाटतात का? जेवण वाढतात का? वाटतात का? वाटतात का? वाटतात का? कुठं असं तुम्हाला माहित पडलं की बाबा इथं आम्हाला इथं जेवण भेटतंय म्हणून? अगर आपको ऐसा मालूम पड़ा हो कि यहाँ कहीं पे ऐसा बांट रहे तो हमें बताइए. ऐसा एक दिन भी सुना नहीं गया हो कि उस दिन ना मिला हो. असं झालं नाही की तुम्हाला त्या दिवशी मिळालं नाही. मिला? मिळालं? मिलता है मुरबाड में? मिळतं? मिलता है? मिळतं का? हमारे उल्लासनगर में आओ. आमच्या उल्हासनगर मध्ये या. 17 शिक्षण पर 17 सेक्शन मध्ये वहां पर एक सरदार लोगों का एक बड़ा सा क्या है गुरुद्वारा है. सरदार लोकांचं खूप सारं एक मोठं मंदिर आहे, त्याला गुरुद्वार बोलतात. वहां पर सवेरे दोपहर को और शाम को तिथं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी हमेशा वहां पर खाना बंटते रहता है. तिथं खाना वाटप होत असतं. यहाँ पर है क्या? इथं आहे का? क्योंकि वहां पर एक भी इंसान भूखा नहीं है. तिथं एकही मनुष्य उपाशी नाहीये. क्योंकि हर एक लाचार व्यक्ति यही सोचता है कि मुझे आज मिलेगा. आणि तिथं हरेक लाचार व्यक्ती हेच विचारतो की मला इथे मिळेल. क्योंकि अच्छा से अच्छा वो लोग खाना खाता है. आणि उत्तम पैकी उत्तम पदार्थ जेवण तिथं मिळतं. आप लोग खाता है क्या? तुम्ही हे खातात का? क्योंकि यहाँ पर भी परमेश्वर बोल रहा है. इथंही देव आम्हाला सांगत आहे, मुझे ये बताओ मला हे सांगा कि तुम जब परमेश्वर के चरणों में जब बैठते हो तो खाना खाने वाला बड़ा कि बांटने वाला बड़ा? आणि ज्या समय तुम्ही देवाच्या चरणात बसता तर तुम्ही मला सांगा, खाणारा मोठा की वाटणारा मोठा? कौन बड़ा? कोण मोठा? कौन बड़ा? कोण मोठा? मैं आपसे बात कर रहा हूं. तुम्हाला विचारत आहे, कौन बड़ा? कोण मोठा? बोलिए. हाँ? हाँ? खैरात बांटने वाला बड़ा कि जेवण खाने वाला बड़ा? जेवण वाढणारा मोठा की खाणारा मोठा? हाँ? वाढणारा. वाढणारा. पक्का? हाँ? पक्का? खाना खाने वाला बड़ा कि बांटने वाला बड़ा? जेवण जेवणारा मोठा की जेवण वाढणारा मोठा? प्रश्न है, प्रश्न आहे, संशय है. संदेह आहे. बोलिए. कौन बड़ा? हाँ? उसका 27 वचन पढ़िए. त्याचं 27 वाचूया. क्योंकि बड़ा कौन है? बड़ा कौन है? वह जो जो भोजन पर बैठा है. कौन है? कोण आहे? कौन है बड़ा? कोण आहे मोठा? मैं आपसे बात कर रहा हूं मेरे बहन मेरे भाइयों, मैं आपसे बात कर रहा हूं. मी तुमच्याशी बोलत आहे माझ्या इन बहिणी आणि दीवारों भावांनो. से नहीं. मी या भिंतींशी नाही बोलत आहे. कौन बड़ा? कोण मोठा? अगर वचन को अगर बराबर अगर आप सुनता है जर देवाच्या वचनाला तुम्ही जर ऐकतात तो आहे, वचन आपके जीवन में काम करेगा. जर वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल, अगर वचन को अगर आप सुनेगा नहीं जर वचनाला तुम्ही ऐकलं नाही, तो वचन भटक देगा, वचन आम्ही भटका देगा. भटकून टाकेल. क्योंकि आपने वचन को सुना नहीं तुम्ही देवाचं वचन और ऐकलं आप नाही भटक जाएगा. आणि तुम्ही भटकताल. क्योंकि उसका काना मात्रा अगर उसने आपने काटा, आणि जर तुम्ही जर त्याचा काना मात्रा जर तुम्ही कापला, वचन अलग हो जाता तर है. वचन वेगळं होतं. एक उदाहरण मैं बताऊंगा. एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. अगर 30 साल पीछे जाएगा, जर 30 वर्ष तुम्ही मागे जाल, 30 साल पीछे, 3 वर्ष मागे जाल, उस समय पर मोबाइल था क्या? त्या समयाला मोबाईल होता का? क्या था? काय होतं? एक लेटर जब हम पत्र जब हम लिखते थे, एक पत्र जे आम्ही लिहित जब असे हमें हमारे गांव में जब तार अर्जेंट भेजना है, आणि आमच्या गावाला एक तार म्हणून अर्जंट तो पाठवायची, यही काम तब होता था. हे काम त्या समयाला होत होतं. है ना? मोबाइल कोई नहीं था, मोबाईल नव्हता, मोबाइल की सुविधा नहीं थी, मोबाईलची सुविधा नव्हती, गरीबों के पास नहीं थी. गरिबांकडे नव्हता. पर परमेश्वर प्रभू ये सारी बातों को हमें क्यों बता रहा या है? सर्व गोष्टी आम्हाला का सांगत आहे? जब हम परमेश्वर के वचनों को अगर सुनेगा नहीं, जर आम्ही देवाच्या वचनाला जर ऐकत नाही उसको वचन को अगर उसका काना मात्रा काटेगा, आणि त्याचा जर वचनाचा आम्ही काना मात्र जर वचन काढू, हट जाएगा. तर वचन हटेल. क्योंकि कारण
जब 30 साल जब पहले 30 वर्षापूर्वी जब एक एक शब्द लिखने के लिए एक एक शब्द लिहिण्याच्या समयाला किसी को पैसा देना पड़ता था, कोणाला पैसे द्यावा लागत होते. बराबर है, बराबर आहे. जो पढ़ा लिखा है जे शिकलेले आहेत, है ना, सही बात है, सही बोल रहा हूं, बरोबर बोलत आहे, हाँ, कि मुझे लिखना है, मला लिहिण्याचंय, मुझे भेजना है, मला पाठवायचंय. आप क्या करें, आता मी काय करू, मुझे ये लिख कर दे दो. मला हे पत्र लिहून दे. वहां पर 2 मित्र थे, तिथं एक 2 मित्र होते. परमेश्वर के चरणों में बैठकर परमेश्वर की महिमा करने वाले लोग थे. देवाच्या चरणात बसून देवाची महिमा करणारे लोक होते. अच्छा परमेश्वर में बढ़ने वाला लोग था. देवात चांगले वाढणारे लोक होते. वो लोग दोनों में से एक व्यक्ति का शादी ठहरा. आणि त्या 2 व्यक्तींमध्ये एकाचं लग्न ठरलं. वो मित्र ने अपने मित्र से कहा, त्या मित्राने आपल्या मित्राला हे सांगितलं, मेरे मित्र, हे माझ्या मित्रा, देख मेरी शादी ठहरा चुका है. बघ माझं लग्न ठरलंय. देख मैं अब मेरी शादी करने के लिए मैं जा रहा हूं. मी आता माझं लग्न करण्यास जाते. देख तुझे आना है. बघ तुला यायचंय. तो उस मित्र ने उसके मित्र को ये बातें बता दी. त्यांनी त्याच्या मित्राला हे सर्व सांगितलं. उस मित्र ने बोला, त्या मित्राने बोलला, मेरा अच्छा मित्र है, तू माझा चांगला मित्र आहे, मैं तेरे लिए मी तुझ्यासाठी एक वचन भेजता हूं. एक वचन तुला पाठवते. बाइबल उसने उठाई शास्त्र त्याने उचललं और ढूंढने लगा. आणि शोधू लागला. और ढूंढते ढूंढते आणि शोधता शोधता एक वचन मिला. एक वचन त्याला मिळालं. वो था पहला यूहन्ना 4 अध्याय का 18 वचन. ते होतं 1 यूहन्ना 4 अध्याय त्याचं 18 वचन. प्रेम प्रेम में भय नहीं होता, प्रेम में भय नहीं होता, वरन सिद्ध प्रेम वरन सिद्ध प्रेम भय को दूर कर देता भय है. को दूर कर देता है. यहाँ पर उसको ये वचन मिला और मिलने के बाद में वो आनंदित हुआ आणि त्याला हे वचन मिळालं आणि ते वचन घेऊन तो आनंदित झाला कि मेरे मित्र के लिए सही बैठ रहा है. आणि हे माझ्या मित्रासाठी हे वचन योग्य आहे. तो मैं ये वचन को लिख कर भेजूंगा, मी हे माझ्या मित्राला वचन लिहून पाठवेल. क्योंकि उसको प्रेम में भय नहीं, कारण त्या प्रेमात भय नाही. क्योंकि प्रेम भय को मार देता है. कारण की प्रेम भयाला मारतं. शादी करने जा रहा मी है. लग्न करण्यास जाते. तो तब ये वो लिखने वाले के पास गया, आणि त्या समय तो लिहिणाऱ्याकडे गेला. बोला भाई बघ भावा, ये वचन मुझे लिखना है. हे वचन मला लिहायचं आहे. तू क्या कर, तू काय कर, ये लिख दे. हे लिहून दे. तब वो लिखने बैठा. आणि तो लिहिण्यास बसला. तो उसने लिखा पहला यूहन्ना 4 अध्याय का 18 वचन. आणि त्यांनी लिहिलं 1 यूहन्ना 4 अध्याय त्याचं 18 वचन. उसको पैसे देने के लिए त्याला पैसे देण्यासाठी 1 रुपया कम पड़ा. त्याला 1 रुपया कमी पडला. उसको 1 रुपया कम पड़ा. त्याला 1 रुपया कमी पडला. तो उस व्यक्ति जो लिख रहा था, जो व्यक्ती लिहित होता, वो बोला कि 1 रुपया दे. तो बोलू लागला की 1 रुपया दे. उसने कहा मेरे पास नहीं है भाई. तो बोलला माझ्याकडे नाहीये भावा. तो ठीक है, नहीं है तो मैं 1 को काट देता हूँ. ठीक आहे, माझ्याकडे नाही तर मग 1 शब्द कापतो. वो 1 अंक को निकाल दिया. आणि तो 1 अंकाला काढलं. तो उस मित्र ने बोला मेरा मित्र अच्छा है, तो मित्राला त्याला बोलला की माझा मित्र चांगला आहे. क्योंकि परमेश्वर में चलने वाला वो व्यक्ती है. कारण तो देवात चालणारा एक व्यक्ती आहे. क्योंकि वो परमेश्वर के वचनों को समझेगा. तो देवाच्या वचनाला समजेल. ये बात उसने ठान कर उस चिट्ठी को रवाना कर दिया. आणि ह्या गोष्टीचा ठहराव धरून त्यांनी चिठ्ठी लिहिली. तब वो चिट्ठी उस मित्र के पास पहुंची. आणि ती चिठ्ठी त्याच्या मित्राकडे पोहोचली. शादी होने जा रहा है. लग्न होण्याचा समय आलाय. कुछ क्षणों में शादी होने वाला है. काही क्षणात लग्न होणार आहे. तो वो चिट्ठी उसके पास आई. आणि चिठ्ठी त्याच्याकडे पोहोचली. वो चिट्ठी मिलते ही बोलता है कि मेरे मित्र ने भेजा. आणि चिठ्ठी भेटताच मिळालं की तुझ्या मित्राने पाठवली आहे. तो देखकर आनंदित हुआ. तो बघून आनंदित झाला. उसने चिट्ठी को फाड़ा. त्याने चिठ्ठीला फाडलं वो निकाल कर देखा आणि काढून बघितली. कि देखा तो यूहन्ना 4 का 18. आणि बघितलं तर यूहन्ना 4:18. प्रेम में यूहन्ना 4:18. पहिला यूहन्ना. यूहन्ना. क्योंकि तू 5 पति कर चुकी तू है, 5 पति कर चुकी है. और जिसके पास तू अब तू है जिसके पास अब है वो भी तेरा पति नहीं. वो भी तेरा पति नहीं.
मित्र को मालूम है कि मैंने वचन क्या भेजा। मित्राला समजलं मी की काय वचन उसने पाठवलं. ये लिखा था कि पहला यूहन्ना 4:18 वचन, पहिला योहन्ना 4:18 वचन. पर एक काटने के वजह से परंतु एक कापल्याच्या कारणास्तव यूहन्ना 4:18 हुआ। आणि योहन्ना 4:18 झालं. तो ये वचन उस भाई ने जब पढ़ा आणि हे वचन ज्या समाजा भावानी वाचलं तो उसने यूहन्ना 4:18 पढ़ा, आणि त्यांनी योहन्ना 4:18 तो वाचलं पढ़ते ही उसकी शादी टूट गई। आणि वाचता त्याचं लग्न तुटलं. क्या आप ऐसे विचार में बैठा है क्या? तुम्ही अशा विचारात बसले आहात का? परमेश्वर के वचनों को कैसा जानता तुम्ही है? देवाच्या वचनाला कसं समजता? यहाँ पर भी कौन बड़ा है करके बोल रहा है, इथं कोण मोठा आहे म्हणून बोलत आहे. क्योंकि हर एक व्यक्ति अगर अपने को सबसे बड़ा कहेगा आणि हर एक व्यक्ति जर स्वतःला मोठा वो समजेल परमेश्वर के योग्य नहीं, तो देवाच्या योग्य नाही. परमेश्वर के सानिध्य में बैठने के योग्य नहीं, तो देवाच्या सानिध्यात वो बसण्यास अपनी योग्य खुद नाही. की बड़ाई कर रहा है। तो स्वतःचा मोठेपणा वो सांगत आहे. परमेश्वर के लिए काम में आने वाला वस्तु नहीं। तो देवाच्या कामी येणारा पात्र नाही. तो आप परमेश्वर के चरणों में जब आता है तुम्ही जेव्हा देवाच्या चरणात येतात तो मेरा बहन मेरा भाई तर तुम्ही माझ्या भाई आणि बहीण आणि भावांनो परमेश्वर के चरणों में आप कैसा आकर बैठता है? तुम्ही देवाच्या चरणात कसे येऊन बसतात. यहाँ पर परमेश्वर पत्रस को कह रहा है, इथं परमेश्वर पत्रसला सांगत आहे, बोल रहा है, बोलत आहे, हे शिमोन, हे शिमोन, हे शिमोन, हे शिमोन, देख शैतान ने तुम्हें मांगा है बघ सैतानने तुला मागितलं आहे. जैसा मुझे आज सवेरे आने के लिए दिक्कत हुआ, जसं मला येण्यास आमेन समस्या यहाँ झाली. तक पहुंच नहीं पा रहा था, इथपर्यंत मी पोहोचू शकत फिर नव्हतो. भी परमेश्वर की कृपा है कि मैं यहाँ पर आया। तरीही देवाची कृपा आहे मी पोहोचलो. आप कैसा चाल चल रहा है, तुम्ही कशी चालत आप आहात, कैसे बाधा में बढ़ रहा है, तुम्ही कशा समस्यामध्ये फसत आहात. क्योंकि हमने पहले दिन से सुना, आम्ही पहिल्या दिवसापासून ऐकलं हे आहे, प्रभु हमें जिलाएगा नहीं क्या, हे प्रभू तू आम्हाला जिवंत करणार नाही का, हमें जिलाएगा नहीं क्या, आम्हाला जिवंत करणार नाही का, हमारे हर एक अपराधों को क्षमा करेगा नहीं क्या। आमच्या हर एक पापांची क्षमा करणार नाही दूसरे का. दिन भी हमने सुना, दुसऱ्या दिवशी आम्ही ऐकलं, यही सुना, हेच ऐकलं, परमेश्वर कालवरी क्रूस पर लटकते हुए हे प्रभू येशू कालवरी क्रूसावर लटकत असताना विनती कर रहा है। विनंती करत आहे. पहले दिन भी विनती कर रहा है, पहिल्या दिवशी विनंती केली, दूसरे दिन भी विनती कर रहा दुसऱ्या है, दिवशी ही विनंती करत आहे, तीसरे दिन भी तिसऱ्या दिवशी एक देखील महायाजक, एक महायाजक, वो महान परमेश्वर हमारे मादरी बनकर गया। तो महापरमेश्वर आमचा मातृका बनला. क्यों? का? हमें सीखने के लिए। आम्हाला शिकण्यासाठी. क्या सीखना है? काय शिकायचंय? उस महान परमेश्वर से क्या सीखना है? त्या महान परमेश्वराकडून काय शिकायचंय? उस महान परमेश्वर से यही सीखना है कि दिन प्रतिदिन हम वचनों को ताकते आणि हैं। त्या परमेश्वराकडून हेच शिकायचं की दिवस आणि प्रतिदिवस तुझ्या वचनाला आम्ही बघत आहे. हम कैसा ताक रहा है, आम्ही कसे पाहत आहोत, कैसा हम निहाल रहा है, कसं त्याला आम्ही बघत आहोत. क्योंकि कारण जब पहले दिन में एक व्यक्ति की बात की, ज्या समाला एक व्यक्ती विषय बोलले, दूसरे दिन भी एक व्यक्ति के बारे में बोला गया, दुसऱ्या दिवशी देखील एक व्यक्ती विषय बोलले, तीसरे दिन भी एक व्यक्ति के बारे में बोला तिसऱ्या गया। दिवशी एक व्यक्ती विषय बोलले आज भी बोलूंगा, आणि आजही बोले, आज ही बोलूंगा। आजही पण बोले. कौन था वो? कोण था? कौन था वो? कोण होता तो? कौन था वो? कोण होता? कौन था वो? कोण होता? सुनाई दे रहा है? ऐकण्यास येते, सुनाई दे रहा है? ऐकायला येते, सुनाई दे रहा है? ऐकलं, सुनो, ऐका. जब परमेश्वर ज्या समोर परमेश्वर आपने लोगों के साथ में जब बातचीत कर रहा था, आपल्या लोकांशी जेव्हा बोलत होता, तब शैतान ज्या समोर सैतान घूमते फिरते, आमेन फिरत फिरत, जब डोलते डोलते, आमेन आमेन डोलत डोलत, जब परमेश्वर के सामने पहुंचा, जेव्हा देवाकडे पोहोचला, परमेश्वर ने पूछा, परमेश्वरने विचारलं, परमेश्वर ने पूछा, परमेश्वरने तू विचारलं, कहां से आया? तू कुठून तू आला? कहां से आया? तू कुठून तू आलास? कहां से आया? तू कुठून आलास? वो बोल रहा है, तो बोलत आहे, मैं घूमते घूमते लोगों को ताकते ताकते आ रहा हूँ। मी फिरत फिरत लोकांना यहाँ बघत पर बघत बैठा आलोय. हुआ लोगों को वो ताक रहा है। इथल्या बसल्या लोकांना बघत आहे. एक धैर्य से बैठो, एका धैर्याने बसा, परमेश्वर के वचनों को बराबर बारकाई से सुनो। देवाच्या वचनाला बारकाईने जब ऐका. परमेश्वर ने उस शैतान से बात की, मेरा दास अय्यूब, आणि ज्या समाला परमेश्वर सैतान जेव्हा परमेश्वराशी बोलला, परमेश्वर जेव्हा सैतानशी बोलला की माझा दास आयुब, यही सुना 3 दिन हमने, हेच ऐकलं फर्स्ट आम्ही. दिन, दूसरा दिन, तीसरा दिन, यही सुना अय्यूब के बारे में। पहिला है ना? दिवस, तिसरा दिवस, आजचा चौथा दिवस, हेच ऐकते आयुबच्या विषयी. अय्यूब आयुब जितना पढ़े उतना कम है, जेवढं वाचू तेवढं कमी आहे. कितना भी पढ़ो कितीही वाचा, एक सांत्वना देने वाला
परमेश्वर का वचन है, एक सांत्वना देणारा परमेश्वराचं वचन आहे, एक निराशा में धैर्य देने वाला वचन है। एक निराशामध्ये आम्हाला धैर्य देणारं परमेश्वराचं वचन आहे. क्योंकि आयुब जब ये महान परमेश्वर के सानिध्य में जब बैठा था, जसं मला आयु परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो बसत असेल, परमेश्वर की बातों को जब वो ताक रहा तो था, देवाकडे आमेन पाहत होते. वो कोई गरीब व्यक्ति नहीं था, तो कुठला गरीब व्यक्ती नव्हता, धनवानों से धनवान था। धनवानांमध्ये एक धनवान अगर होता. पहला अध्याय आप पढ़ेगा, जर तुम्ही पहिला अध्याय उसमें वाचाल मालूम पड़ता है कि ये सबसे बड़ा धनी है। आणि त्यात समजतं की हा सर्वात 10 मोठा धनी बच्चों आहे. भी उसको आशीष दी है, 10 मुलं त्याला आशीर्वाद दिले और वही आशीष लेकर ये देख रहा है कि मेरे बच्चे अगर एक साथ अगर परमेश्वर के सानिध्य में अगर मेजबानी कर रहे हैं, आणि तेच परमेश्वर दिलेले दान दिले 10 लेकरं घेऊन जर तेच परमेश्वराच्या चरणाजवळ बसून आणि मेजवानी करत आहे, आप में और आपके बच्चों में और आपके परिवार में एकता है क्या? तुमच्या आणि तुमच्या परिवारामध्ये एकता आहे का? आज अपना बच्चा लोग कहाँ है? आज तुमचे लेकरं कुठे आहेत? आज हमारे सानिध्य में है क्या परमेश्वर के? देवाच्या सानिध्यामध्ये आहेत का? यहाँ पर आयुब देखो कितनी गहराई से लिख रहा है, इथं आयुब किती गहऱ्याने लिहित आहे, बोल रहा है, तो बोलत आहे, मेरा बच्चा अगर ना जाने किस गलती से उन्होंने पाप किया होगा, माझ्या लेकरांकडून कळत ना कळत काही पाप झाले असेल, तो मैं वो याग अर्पण करता हूँ, तर देवा मी तुला अर्पण करत आहे, परमेश्वर से विनती करता हूँ। देवाकडे याचना करत ये आहे. सारा बात परमेश्वर ने देखा, ही सर्व गोष्ट प्रभुनी पाहिली. शैतान ने उसे पकड़ा नहीं, सैतानी त्याला पकडलं नाही, परमेश्वर ने सौंपा परमेश्वराने सोपलं. कि जा, जा, तुझे लग रहा है कि वो मेरा नाम वो ऐसे ही ले रहा है, तुला असं वाटत असेल तो माझं नाव व्यर्थ घेत तो असेल, जा उस पर बाधा बोल दे, जा त्याच्यावर आमेन तू आमेन आक्रमण कर, प्रभाव कर, जा बाधा बोल दे। जा त्याच्यावर तू प्रभुता कर. लेकिन सुन, पण ऐक, लेकिन सुन, पण ऐक, उसके आत्मा को कुछ मत करना। परंतु त्याच्या आत्म्याला तू काही स्पर्श नको हम करू. पढ़ता है आम्ही वाचतो सबसे पहला सगळ्यात पहिलं उसके सब जो प्रॉपर्टी थी, त्याची सगळी जी आमेन संपत्ती होती, सब जनावर भेड़ बकरियां थी, सगळी जनावर आणि भेड बकरी होती, कुछ दास और कुछ खेत थी, काही दास आणि काही शेत पण होती. और हो सकता है कि वो बड़ा महलों में भी रह सकता है, असं होऊ शकतं तो खूप साऱ्या मोठ्या महलासारख्या घरात राहत असेल, क्योंकि कारण वो धीरूभाई अंबानी टाटा बिरला से भी बढ़कर होगा, कारण की तो सध्याच्या धीरूभाई अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षाही मोठा आहे. क्योंकि बहुत लिखा है ऐसा तीसरे वचन में कि वो बहुत मालदार व्यक्ति था। आणि शास्त्रात लिहिलेलं आहे की तो खूप मोठा धनी आहे. तो सबसे पहले वो बाधा जब शैतान ने बोला तो उस जानवरों पर वो बोला, आमेन. ज्यास आम्हाला पहिली प्रभुता झाली त्यास मला ती जनावर झाली, वो जानवर को मार दिया, त्याने त्या जनावरांना मारलं, भेड़ बकरियों को मार दिया, त्या भेड बकऱ्यांना मारलं, भेड़ बकरियों को मारने के बाद आणि मेंढरांना मारल्याच्या नंतर सारा प्रॉपर्टी उसके दासों को भी मार दिया, आणि त्याच्या दासांना देखील सारा मारलं, खेत को जला दिया, सर्व शेत जाळलं. सब खेत जलाने के बाद में सर्व शेत जाळल्याच्या नंतर चौथा दास आ रहा है, आणि चौथा दास येत आहे, बोल रहा है, बोलत आहे, हे आयुब, हे आयुब, देख जब आ रहा था, ज्यास आम्हाला मी येत होतो, एक वायु प्रचंड होकर एक वायू प्रचंड होत उस असताना घर को मोल लिया त्या घरावर पडली और गिर कर आणि पडून तेरे 10 बच्चे तुझे 10 लेकरं बड़े बेटे के घर पे आम्ही मोठ्या घरात मोठ्या पोराच्या खाना घरात खा रहे थे। जेवण जेवत होते. आज चौथा दिन है, आजचा चौथा दिवस आहे. भूख लगा है क्या? भूक लागली आहे का? भूक लगा है क्या? भूक लागली आहे का? खाने का बात हो रहा है। जेवणाचा विषय होते. यहाँ पर इथं 10 बच्चे 10 लेकरं खाना खा रहा है, जेवण करत आहे. मर गया, मर्या मर गया, मेले मर गया, मेले. मरने के बाद मरण्याच्या नंतर चुपचाप है, शांत आहे, चुपचाप है, शांत आहे, मुंह से एक शब्द नहीं निकाला, मुखातून एक शब्दही नाही, फिर भी धन्यवाद देते हुए महान परमेश्वर की आराधना कर रहा है। तरीही देवाला धन्यवाद कर, वो देवाची भी आराधना. बैठ कर ते नहीं, पण बसून नव्हे, लेटते हुए, झोपून लेटते हुए दंडवत घालून परमेश्वर को धन्यवाद दे रहा है। देवाला धन्यवाद करत और आहे. धन्यवाद इसलिए दे रहा आणि है, धन्यवाद यासाठी वो देत आहे महान परमेश्वर ने दिया, कारण ते महान परमेश्वरने दिले उसने लिया, आणि त्यांनीच घेतलं. उसका नाम की स्तुति हो। त्याच्या नावाची स्तुती असो. जो संग जोड़ा 3 धागे से बांधा हुआ डोर से, आणि जे 3 धाग्याने बांधलेली आम्ही जोडी, वो उसकी बीवी त्याची पत्नी क्यों चिल्ला रही है, का ओरडत आहे, क्यों अपने पति को कोस रही का है? आपल्या पतीवर दोष लावत आहे.
बोलो बोला बोलो बोला बोलो बोलो बोलो, क्यों का क्यों दोष लगा रही है? आप तो मर जा, का दोष लावत आहे? आप तो मर जा, का आप तू मर, आता तू मरून जा, परमेश्वर का नाम लेके मर जा। देवाचं नाव घेऊन मरून जा. अगर आयुब अगर परमेश्वर का भय मानता तो ये उसकी बीवी है। तर आयु जर देवाचं भय मानत ही त्याची पत्नी आहे. क्यों अपने पति को कोस रही है? का ते आपल्या पतीवर दोष लावत कोस आहे? इसलिए रही है ती या करता कोसत आहे क्योंकि उसने 9 महीने 9 दिन कारण की तिने 9 महिने 9 दिवस एक एक बच्चे को संभाला। एक एक लेकराला वाढवले. 10 साल तक 10 बच्चों को संभाला। 10 वर्षामध्ये 10 लेकर सांभाळले. एक साथ 10 गया। एक सोबत 10 लेकर गेलेत. अगर हमारा गया तो आणि जर आमचे गेले तर क्या होगा? काय होईल? क्या होगा? काय होईल? क्या होगा? काय होईल? धन्यवाद देगा? धन्यवाद देणार? धन्यवाद देगा? धन्यवाद देणार? नहीं नाही देणार. नहीं नहीं। आयुब का गया, आयुबची दया, आयुब का गया, आयुबचे गेले, पर ये वो एक शरीर में रहने के कारण, परमेश्वर में कमजोर रहने के कारण, आणि हे त्याच्या शरीरामध्ये कमजोर असल्याच्या कारणास्तव वो तो वो तो ती 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 अच्छा ती ती हा शरीरामध्ये अच्छा वो शरीर में कमजोर होने के कारण, कमजोर असल्याच्या कारणास्तव, परमेश्वर में कमजोर होने के कारण, देवामध्ये कमजोर असल्याच्या कारणास्तव, इसलिए उठपटांग बातों को निकाल रही है। म्हणून आम्ही उठपटांग गो शब्द काढत आहे. सही बात है, बरोबर आहे, सही बात है, बरोबर आहे. एक तो पहला एक तर पहिलं वो एक धनवान घराने से है, ती एक धनवान घराण्यातून आहे. कोई कमी नहीं, काही कमी किसी नाही, बात की कमी नहीं, कुठल्या गोष्टीविषयी कमी नाही. कोई बात की कमी नहीं। लाख कितने सारे हजारों हजारों नौकर उनके काम कर रहा होगा, कारण की खूप सारे हजार नौकर तिच्या दारात एक काम दिन में सारा गया, करतात. एका दिवसात सर्व काही गेले, बिगड़ जाएगा। सर्व आमेन थाना में भर्ती करना पड़ेगा। ठाण्याला भरती करावं लागेल. खाली अपने पति को कोस रही है, केवळ आपल्या पतीवर दोष मर लावत जा, आहे. तू मर, मर जा, तू मरून जा. है ना, है ना, है ना। एक बच्चा एक अगर एक जर लेकरू होता है जाता है, होतं आणि जातं. कोई 5 महीने में गिर जाता है, कोई 7 महीने में गिर जाता है, कोई 9 महीने में गिर जाता कोणी 5 महिन्यात पडतं, कोणी 6 महिन्यात, कोणी 7 महिन्यात पडतं. है। एक भाई है हमारा विठलवाड़ी का, एक भाऊ आहे आमचा विठ्ठलवाडीचा, उसका 4-5 बच्चा लोग गया, त्यांचे 4ही लेकरं गेले. बड़ा बड़ा फोड़ों से भरता था। मोठ्या मोठ्या फोडांनी ते भरत होते. जब उसके भाई ने परमेश्वर में उसको लाया, जेव्हा त्याच्या भावाने त्याला प्रभूमध्ये आणलं, तब उसका लड़का बचा, त्याच्यामध्ये त्याचा मुलगा वाचला, उसकी औरत पेट से रही, त्याची पत्नी पुन्हा गर्भवती राहिली. तो उसको लड़का होकर दास ने बोला, त्याला मुलगा होईल असं दासाने वो सांगितलं लड़का हुआ, आणि मुलगा झाला एकदम सही रीति से, अच्छा रीति से उत्पन्न हुआ। आणि एक व्यवस्थित रीतीने तो जन्माला आला. परमेश्वर के नाम को ग्रहण करके परमेश्वर में बढ़ रहा है। देवाचं नाव स्वीकार करून देवामध्ये वाढत आहे. मेरा कहने का मतलब यह है मेरे प्रियो, माझ्या सांगण्याचा अर्थ हा आहे प्रियांनो, जब हम एक बार जब निराश हो जाता है, ज्या समजा मी एक वेळेस निराश होतो, तो उस आयुब से सीखना, तर तुम्ही आयुब कडून शिका. वो सिखाता है ये कि वो कौन से बुनियाद पर खड़ा है, आणि तो शिकवतो हे की तो कुठल्या याच्यावर उभा आहे, कौन सी बुनियाद पर खड़ा आणि है। कुठल्या त्या बुनियादवर उभा आहे. क्या थी उसकी बुनियाद? काय तर त्याचं ती क्या थी उसकी बुनियाद? काय त्याचं बळ होतं, क्या थी उसकी बुनियाद? त्याचं बळ काय होतं, पाया पाया पाया, क्या था उसका पाया? त्याचा काय पाया होता, क्या था? क्या था? हाँ? काय होता? क्या था उसकी काय होतं, जो खड़ा था बड़े खंबीरता से? काय त्याचा पाया होता की त्याच्यावर तो खंबीर होता. 2 बात, 2 गोष्ट, सीधा और खरा, सरळ आणि खरा. सीधा और खरा, आमेन. खराई आणि सत्यता आणि खराई, सत्य आणि खरं, सत्य आणि खरं.
सीधा और खरा, सत्य आणि खरं, सीधा और खरा। सत्य आणि खरं। हम कैसा है, आम्ही कसे आहोत, हम कैसा चल रहा है। आम्ही कसे चालत आहोत। जब परमेश्वर ने देखा जर देवाने बघितलं इसका बच्चा गया, याचे लेकर इसकी गेले, प्रॉपर्टी गई, याची संपत्ती गेली, शैतान खुश हुआ, सैतान आनंदित झाला, फिर भी आकर बोल रहा है दूसरे अध्याय में, तरी येऊन बोलत आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, तीसरा वचन में बोल रहा है, तिसऱ्या वचनात बोलत आहे, बोल रहा है मेरा दास अय्यूब को देखा क्या। माझा दास आयुबला तुम्ही पाहिलं का, वो बोलता है तेरा भय ऐसे ही मानता है क्या। तो तुझा असंच भय मानतो का। वो पढ़िए जरा वचन 3 वचन। यहोवा ने यहोवा ने शैतान से पूछा, शैतान से पूछा, क्या तूने मेरे दास आयुब पर क्या तूने मेरे दास आयुब पर ध्यान दिया है ध्यान दिया क्या, कि पृथ्वी पर उसके तुल्य खरा उसके तुल्य खरा और सीधा और सीधा और मेरा भय मानने वाला, और मेरा भय मानने वाला, बुराई से दूर रहने वाला बुराई से दूर रहने वाला मनुष्य मनुष्य और कोई नहीं। और कोई नहीं। 2 बार बोला, 2 वेळेस बोलला, पहले अध्याय में बोला, पहिल्या अध्यायामध्ये दूसरे बोलला, अध्याय में भी बोला। दुसऱ्या अध्यायामध्ये बोलला। क्यों बोला, का बोलला, कि परमेश्वर के नजरों में एक खरा और सीधाई से चलने वाला व्यक्ति था वो, कारण देवाच्या नजरेमध्ये आमेन खरा आणि नित्य चालणारा होता। क्योंकि उसने कदापि परमेश्वर के बातों को हल्का नहीं माना। कारण देवाच्या कुठल्या गोष्टी त्यांनी हलक्यात नाही घेतलं। आज हमें मंडली है, आज आम्ही ही मंडळी आहे, आज हमारे पास वचन है, आज आमच्याकडे वचन आहे। अय्यूब के पास नहीं था, आयुबकडे नव्हतं, वो परमेश्वर को क्यों ताक रहा तो था, देवाला का पाहत होता, क्यों वो सीधाई से चल रहा का था, तो सरळ रीतीने चालत क्यों वो होता, परमेश्वर में बढ़ रहा था, का तो देवात वाढत होता, क्यों का क्यों, बोलिए का बोलिए बोला। क्यों। जो व्यक्ति अगर परमेश्वर को ग्रहण कर लेता है, जो व्यक्ती देवाला स्वीकार करत आहे, वो किसी बाधा से डरेगा नहीं, तो कुठल्याही आमेन बाधाला घाबरणार नाही, किसी बात से वो डरेगा नहीं। कुठल्या गोष्टीविषयी घाबरणार नाही। सामने मरण आवे, समोर मरण जरी आलं, मेरे नजदीक 1 फुटी पर था, आमेन, माझ्या समोर 1 फुटावर होतं, मेरे से 1 फुट पे अंतर था, माझ्या समोर 1 फुटावर होतं। मेरे सामने 1 फुट पे था। आज की बात बता रहा हूं, आजची गोष्ट सांगत आहे, फिर भी आपके सामने परमेश्वर लेकर आया। तरीही देव तुमच्या समोर मला घेऊन क्यों? आलाय। का आले? उसकी योजनाओं को पूरा करने के लिए, त्याच्या उद्देशला पूर्ण करण्यासाठी, उसकी बातों को देने के लिए, त्याची गोष्ट सांगण्यासाठी, भूली हुई बातों को याद दिलाने के लिए। जो आम्ही विसरली गोष्ट क्या भूला सांगण्यासाठी। है हम, काय विसरलो आम्ही, क्या भूला है हम, काय विसरलो आम्ही, क्या भूला है हम। काय विसरलो आम्ही। अगर भूल गया होगा, जर तुम्ही विसरला उस असाल, बातों से लौट आओ, त्या गोष्टीतून पुन्हा बाहेर या. परमेश्वर में घूमो, पुन्हा प्रभूकडे या, परमेश्वर में मुड़ो, देवाकडे वळा, परमेश्वर के सानिध्य में बैठो। देवाच्या सानिध्यात बसा। यहाँ पर देखो अय्यूब इथं बघा आयुब, बोलता है वो ऐसा ही तेरा भय मानता है क्या, तो असंच तुझं भय मानते का, तो ठीक है, तर ठीक आहे, जा उसके शरीर को कर। जा त्याच्या शरीराला फोड़ों से भर दिया, फोडांनी भर दिया फोड़ों से। भरलं फोडांनी। आपने बदन को त्याच्या शरीराला, जब वो राख में बैठकर आणि ज्या समय तो राखेत बसत असताना खुद को खुरेच रहा है, आणि स्वतःला खाजवत आहे, ते खुरेच रहा है। आम्ही खाजवत आहे। क्यों, का क्यों, का क्योंकि सारा शरीर उसका दुर्गंध बदबू दे रहा है। आणि कारण त्याचं पूर्ण शरीर एक आम्ही दुर्गंध, एक घाण वास सोडत आहे। वो राख में बैठकर तो राखेत बसून खुजा रहा है, आणि खाजवत आहे, परमेश्वर को धन्यवाद दे रहा है। देवाला धन्यवाद देत आहे। ये बात उसके 3 मित्रों ने सुना, ही गोष्ट त्याच्या 3 मित्रांनी ऐकली बड़ी आहट से आणि खूप बडे आशेने आपने बागा को फाड़कर, आणि आपल्या कपड्याला फाडून, आपल्या वस्त्रांना फाडून, आपने कपड़ों को फाड़कर, आपल्या कपड्यांना फाडून, रोते पीटते हुए रडत आणि पिटत उसके सम्मुख आए। त्याच्या समोर आले। 7 दिन 7 दिवस विलाप करते रहे, विलाप करत राहिले, कुछ भी एक शब्द मुंह से निकाला नहीं। तोंडातून एक शब्दही काढला नाही। यही सोच रहे मेरा दोस्त अय्यूब को ये कैसे हुआ, आणि हाच विचार करते आमचा मित्र आयुब, त्याला हे असं कसं झालं, क्यों हुआ। का झालं। आपका मित्र है क्या, तुमचा मित्र आहे का, आपका मित्र है क्या, तुमचा मित्र आहे का, आपकी पूछताछ करने वाला आपका मित्र कोई है क्या। तुमचा विचारपूस करणारा कोणी मित्र आहे का।
ये मित्र अच्छे हैं क्या? हे मित्र चांगले आहेत का? ये मित्र अच्छे हैं क्या? हे मित्र चांगले आहेत का? देखो 7 दिन उसके साथ उसके संगति में रहे, 7 दिवस त्याच्या संगतीमध्ये राहिले, उसकी आराधना प्रार्थना करने वाला लोग, त्याची आराधना प्रार्थना करणारी लोक, आप भी आराधना प्रार्थना करने वाला लोग, तुम्ही ही आराधना प्रार्थना करणारी लोक, परमेश्वर के सानिध्य में बैठने वाला लोग, देवाच्या सानिध्यात एक बसणारे लोक, दूसरे से बातचीत करने वाला लोग, एक दुसऱ्याशी बोलणारे लोक. है ना? जब एक के जीवन में अगर दुख आए, एकेकाच्या जीवनात दुःख येते, कितनी बार आप जाता है, किती वेळेस तुम्ही जातात, कितनी बार आप जाता है, किती वेळेस तुम्ही जातात, कितनी बार? किती वेळेस? 1 बार 2 बार एक वेळेस, 2 वेळेस, बस झालं. बस जा. आता नको, लांब आहे, खूप लांब आहे, दूरी पर है, दूर है. खूप लांब आहेत, खूप अंतरामध्ये. क्या आपने का तुम्ही कभी ये सोचा क्या असा विचार केला का कि ये हमारे संग रहकर हमारे साथ उस जीवित खुदा की आराधना कर रहा है? तो आमच्या संगती राहून त्या जिवंत परमेश्वराची आप आराधना एक करतो. परेशानी में है, आणि आम्ही एक समस्यामध्ये आहोत, एक दुविधा में है, एक आम्ही दुविधामध्ये आहोत. उसको साथ देना चाहिए. त्याला साथ दिली पाहिजे, लेकिन इन मित्रों ने परंतु ह्या मित्राने 7 दिन साथ दिली, उसके संग रहकर त्याच्या संगती राहून 8वें दिन, 8व्या दिवशी, 8वें दिन 8व्या दिवशी उस पर उल्टा हुआ, आणि त्याच्यावर ते उस उलटले, पे उल्टा हुआ, त्याच्यावर उलटले ते. उस पे उल्टा हुआ, आम्ही त्याच्यावर उलटले. है ना? है ना? दोस्त लोग बोल रहा है, दोस्त मित्र बोलत आहेत, मित्र भाव बंधु बोल रहा है. मित्रबंधू बोलत आहेत. क्या बोल रहा है पता है? काय बोलत आहे माहितीये? तूने परमेश्वर के नजर में गुनाह किया, तू देवाच्या नजरेत चुकीचं वागले, तू पाप किया, तू पाप केले, इसीलिए ये बाधा तुझ पर आया है. म्हणून ही समस्या तुझ्या जीवनात ये आली. बाधा तेरे जीवन में इसलिए आया, ही समस्या तुझ्या जीवनात या करता आली, परमेश्वर के कामों को तूने छोड़ दिया, देवाच्या कामाला तू सोडला आहेस. इसलिए परमेश्वर ने तुझ पर यह दावा मोल दिया है. म्हणून देवाने तुझ्यावर क्रोध प्रकट केला आहे. आयुब से आप क्या सीखता है? आयुब कडून आम्ही काय शिकतो? आपने मुंह को बंद रखा, आपल्या मुखाला बंद कुछ ठेवलं, भी नहीं बोला, काही एक शब्द मात्र कुछ भी बोलत, नहीं बोला. काहीच नाही बोलत. वो मित्र सब उसके ऊपर उल्टा हुआ, आणि ते मित्र त्याच्यावर सर्व उलटली. क्योंकि सबसे पहला उसका प्रॉपर्टी चला गया, सगळ्यात पहिली त्याची संपत्ती गेली, उसका बच्चा चला गया, त्याची लेकरं गेले, बीबी ने भी दोष लगाया, आणि पत्नीने दोष लावला. और जो मित्र बंधु जो मुझे सांत्वना देने के लिए आता था, जे मित्र त्याला सांत्वना देण्यासाठी येत वो भी होते, उल्टा हुआ. तेही त्याच्यावर उलटले. मैंने एक औरत से सुना, मी एका स्त्रीकडून ऐकलं, उससे कीड़ लगा है, त्याला कीड लागली आहे, उससे कीड़ लगा त्याला है. कीड लागली आहे. क्यों उस बाधे से छूट नहीं रही है? का त्याच्यातून सुटकारा क्यों मिळत नाही? उसे उस योग्यता नहीं मिल रही का है? त्याला आरोग्य मिळत नाहीये? क्यों? का ऐसा लोग है, असे लोक आहेत, ऐसा लोग है, असे लोक वो आहेत, ये बोलता है ते सांग बोलत आहे, कि दूसरे पर उंगली उठाता है, दुसऱ्यावर बोट उचलत आहे, इसलिए उठाता है. या करता उचलतात. अगर विश्वासी है अगर विश्वासी आहे तो उसको क्यों यह समस्या और प्रॉब्लम हुआ? तर त्याला हे समस्या का होते? क्यों? का? अगर परमेश्वर के वचनों को जानने वाला एक व्यक्ति आप होगा जर देवाच्या वचनाला तुम्ही जाणणार एक व्यक्ती आहात तो समझ लो, तर समजा परमेश्वर एक वचनों को हमारे लिए किस लिए रखता है? देवाचं वचन आम्हाला पुन्हा का होते? इतना बड़ा उदाहरण देकर हमारे लिए किस लिए रखा है? एवढं मोठं उदाहरण देऊन का आम्हाला सांगते? क्या कारण था? काय कारण हमें होतं? सुधरने के लिए, आम्हाला हमारे सुधारण्यासाठी. मुंह को बंद करने के लिए. आमच्या मुखाला बंद करण्यासाठी. और हम आम्ही मुंह नहीं बंद करता, आम्ही मुख बंद करत उल्टा नाही. कोसता है उसे. आम्ही त्या गोष्टीला एक कोसतो. सांत्वना देने के बजाय एक सांत्वना देण्याच्या उसे ऐवजी और खुरच खुरच कर आणि त्याला अजून आम्ही खोदून खोदून वाढवतो, नासूर कर देता है, एकदम त्याला आम्ही नाजूक करून टाकतो, सड़ा देता है उसे. एकदम सडून टाकतो. क्यों? का? क्योंकि हम मालूम है हम बहुत पवित्र है, आम्हाला माहिती आहे आम्ही खूप पवित्र आहोत. हम बहुत पवित्र है, आम्ही खूप पवित्र आहोत. इतना पवित्र है कि आप भी परमेश्वर आएगा उठा लेगा, आत्ता प्रभू येईल आणि आत्ता आम्हाला उचलेल, आप भी परमेश्वर आएगा उठा लेगा. आत्ता देव येईल आणि ये आम्हाला उचलेल. नहीं जाएगा, हे नाही जाणार, क्योंकि इसने गुनाह किया कारण यांनी चूक और केली. जो परमेश्वर के वचनों में थामा है आणि जो देवाच्या वचनात थांबलेला आहे वो क्या करता है पता है? तो काय करत आहे माहिती आहे? आयुब क्या बोलता है पता है? आयुब काय बोलत आहे माहिती आहे? बोलता है उसने मुझे त्याने मला ताया अग्नीत टाकलं, हा? अग्नीत टाकलं परखलं. ओके, त्याने मला परखलं
और उसमें से मैं आणि त्याच्यातून मी एक सोने की नाई आणि एक सोन्यासारखा निकलूंगा निघेल निकलूंगा निघेल. वो मुझे ता रहा है, तो मला वो परख- मुझे भट्टी में डाल रहा तो है, मला भट्टीत वो टाका दे. मुझे भट्टी में डाल रहा मला है भट्टीत टाका और दे. मैं सोने की नाई निकलूंगा आणि मी सोन्यासारखा और मैं निघून येईल. सोने की नाई निकलूंगा. मी सोन्यासारखा उसे निघेल. मालूम है त्याला माहित आहे मेरे जीवन में माझ्या जीवनात क्या करना है. काय करायचंय. आयुब का किताब आयुबचं पुस्तक 23 अध्याय 23 अध्याय उसका 10 वचन त्याचं 10 वाक्य आणि 14 वचन. 14 वचन. आयुबचं पुस्तक 23 अध्याय 10 आणि 14. परंतु वो जानता है परंतु कि मैं कैसी चाल चला हूँ, और जब वह मुझे ता लेगा तब मैं सोने के समान निकलूंगा. फिर से पढ़ना. परंतु वो जानता है परंतु वो जानता है कि मैं कैसी चाल चला हूँ, मैं कैसी चाल चला हूँ, और जब वह मुझे ता लेगा जब वो मुझे तालेगा उस भट्टी में से निकालेगा तब तब मैं सोने के समान मैं सोने की समान निकलूंगा. निकलूंगा. जब मुझे वो ताएगा जब जैसा- मुझे वो सोने की नाई निकालेगा. जैसा मला परखेल त्याचा मला मी कितना सोन्यासारखा लोग निघेल. है इस दुख में जा रहा है, किती लोक आहेत या दुःखात जात आहे. कितना लोग है उस बाधा में पड़ा हुआ है, किती लोक आहेत या कितना समस्यामध्ये आहेत. लोग है जो परमेश्वर उन्हें मार रहा है. किती लोक आहेत त्यांना देव मारत तो आहे. मुड़ो तर वळा मुड़ो तर वळा देवा मुड़ो. वळा. क्योंकि कारण परमेश्वर का दास आयुब कारण परमेश्वरचा दास आयुब बोल रहा है, बोलत आहे. उसने मुझे ताया त्याने मला परखलं और वो ही मुझे सोने की नाई खरा निकालेगा. आणि तोच मला सोन्यासारखा निरखून काढेल. और 14 वचन में बोल रहा आणि है 14 वचनात सांगत आहे जो कुछ जो कुछ मेरे लिए मेरे लिए उसने ठान लिया है उसने ठाना है उसी को वो उसी को वो पूरा करता है. यस आमेन. यस आमेन. सही बात है. खरी बात आहे. उसने त्याने परमेश्वर ने देवाने उसने मेरे जीवन में जो योजना को रखा है जी योजना त्याने माझ्या जीवनात ठेवली उन बातों को त्या गोष्टीला मरने के तादाद पर मरण्याच्या समयाला पण मरण्याच्या समयाला पण वहां आकर तिथे येऊन काम करेगा, काम करेल, बचा लेगा, वाचवेल, उठाएगा. उठवेल. हाथ देने वाला परमेश्वर, हात देणारा परमेश्वर, वो छुड़ाने वाला वो परमेश्वर, सोडवणारा परमेश्वर, कदापि ना छोड़ने वाला परमेश्वर, कधी पण न सोडणारा वो परमेश्वर यही कह रहा तो है, हेच बोलत आहे. बोल रहा है. तो बोलत आहे. उसकी योजना में पढ़ो, त्याच्या उद्देश मध्ये पडा, उसकी योजना में जाओ. त्याच्या उद्देश मध्ये जा. यही 14 वचन सुना रहा है. हेच 14 वाक्य आम्हाला सांगत आहे. जो कुछ जो कुछ मेरे लिए मेरे लिए उसने ठान लिया है उसने ठान लिया उसी को वो उसी को वो पूरा करता है. यस. हालेलुया आमेन. हालेलुया. हालेलुया. किस लिए आया है आप? कशासाठी आला तुम्ही? किस लिए आया है आप? कशासाठी आलो आम्ही? किस लिए आया है आप? कशासाठी आली? उपवास प्रार्थना आपके दास ने डिक्लेअर किया इसलिए उपवास प्रार्थना दास काम धंधा छोड़कर काम धंदा सोडून या उस महान परमेश्वर की योजना हमारे जीवन में पूर्ण होने के लिए देवाची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी क्या है? काय आहे? क्या है? काय आहे? क्या है? काय आहे? क्या योजना है परमेश्वर की? काय उद्देश आहे क्या परमेश्वर? योजना है परमेश्वर काय की? उद्देश आहे? क्या योजना है? जकरिया जकर्याचं पुस्तक 3रा अध्याय 3रा अध्याय 2 से पढ़ना. 2 पासून वाचूया. जकर्याचं पुस्तक 3रा अध्याय 2 पासून. तब यहोवा ने तब यहोवा ने शैतान से कहा, शैतान से कहा, हे शैतान, हे शैतान, यहोवा तुझको यहोवा तुझको धमकाए. यहोवा यहोवा जो यरूशलेम को जो यरूशलेम को अपना लेता है अपना लेता है वही तुझे घुड़के. वही तुझे घुड़ के क्या यह आग से क्या यह आग से निकाली हुई लुकटी सी नहीं है? आई बात समझ में? समजलं तुम्हाला? आई बात समझ में? समजलं तुम्हाला? आई बात समझ में? समजलं? सुना आपने?
ऐकलं तुम्ही? अपने कानों को खोलो मेरे प्रियो। तुमच्या कानांना उघडा प्रियांनो. क्या यहाँ पर बोल रहा है परमेश्वर? आहे काय देवाचा आत्मा बोलत आहे? किसको बोल रहा है? कोणाला सांगत आहे? किसके बारे में बोल रहा कोणा है? विषय बोलत आहे? यहोशुआ योशुआ महायाजक महायाजक वहां पर बोल रहा है, तिथं बोलत आहे. बोल रहा है, ये मेरा तो दास बोलत आहे माझ्या दास आग में से निकाली हुई आगेतून काढलेल्या एक जलता हुआ एक जळत असलेला कोयला है, कोळसा कोयला है, कोळसा कोयला है, कोळसा ना है. बूझने वाला। न विजणारा. यहाँ पर आप है क्या? इथं आहेत का? आप है क्या? तुम्ही आहात का? आप है क्या? तुम्ही आहात वो का? बाधा आप पर हो रही है क्या? ती समस्या तुमच्यावर यहाँ पर क्यों बोल रहा है? इथं का बोलत फिर से आहे? पढ़ा। पुन्हा एकदा वाचू. तब यहोवा ने तब यहोवा ने शैतान से कहा, शैतान से कहा, हे शैतान, हे शैतान, यहोवा तुझको यहोवा तुझको घुड़के, गुड़ के यहोवा यहोवा जो यरूशलेम जो को यरूशलेम को अपना लेता है, अपना लेता है वही तुझे घुड़के, वही तुझे घुड़के। गुड़ के क्या यह आग से निकाली हुई आग से निकाली हुई लुकटी सी नहीं है? लुटकी है ना, लुटकी नहीं ना, लुकटी है ना, हाँ लुटकी है ना। एक चूल्हा जल रहा है, चूल्हा चूल्हा एक चूल जे जळत आहे, एक चूल्हा जल रहा है, एक चूल जे जळत आहे, लकड़ियां उसमें डाला है, लाकडं त्याचे टाकत आहे. तो जब वह आग जब भड़क उठती है, जेव्हा भडकते तो जब वह आग भड़कने के बाद, आणि आग भडकल्याच्या जब नंतर उस लकड़ी को जलाने के आणि बाद त्या लाकडांना जो लाल सा निकलता है, आणि जी कोळसा त्यातून निघत आहे वही बारे में कह रहा है। त्याच्याविषयी बोलत अगर आहे. आपको ताया है, आणि जर आगे आप परमेश्वर में परखते चल रहा जर है, देवा तुम्ही परखले जात आहात तो तर परमेश्वर से पूछो, तर देवाला विचारा, परमेश्वर से पूछो। देवाला विचारा. आयूब के बारे में परमेश्वर बड़ा बार कैसे कह रहा है? आयुबच्या विषयी परमेश्वर सारखं क्या यीशु मसीह जब पहाड़ी उपदेश में बोला क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा डोंगरे उपदेशवर बोलत असताना बोला क्या? बोलत आहे का? क्या आयूब का नाम लिया क्या? आयुबचं नाव घेतलं का? क्या उसके चरित्र को देखकर बोल रहा है क्या? आम्ही त्याच्या चरित्राविषयी काय बोलत आहे का? बोल रहा है क्या? बोलत आहे का? क्या हम उन बातों को ध्यान दिया क्या? तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष देत आहात का? यहाँ पर आयूब इथं आयुब कितनी बाधाओं से जा रहा है, किती समस्यामधून जात आहे, कितना दुखनाई में जा रहा है, किती कष्टाईमधून जात आहे. परमेश्वर के कामों को वो करते पूरा चल रहा है। देवाचे काम पूर्ण करत चालत आहे. वो किसी मनुष्य का काम नहीं कर रहा, तो कुठल्या मनुष्याचं काम करत किसी नाहीये, सांत्वना देने के लिए वो काम नहीं कर रहा, कोणाचं सांत्वना वो घेण्यासाठी करत नाही. परमेश्वर की बातों को जाना इसलिए वो चल रहा तो है। देवाची गोष्ट ऐकली म्हणून ते चालत आहे. उन बातों को, त्या विषयाला, आयुब की बातों को आयुबच्या बोलण्याला परमेश्वर ने लिखा। देवाने लिहिलं. वो ऐसे लिखा, ते असं लिहिलं गुप्त में। गुप्त. क्या लिखा होगा? काय लिहिलं असेल? क्या लिखा होगा? काय हम एक अलग तरीका से पढ़ता है, आम्ही एक वेगळ्या रीतीने हम वाचत आहे. एक अलग तरीके से पढ़ता आम्ही है, वेगळ्या रीतीने वाचत आहे. पर मैं समझता हूँ पण मी समजतो जब ये बाधा उस पर आ रहा है, ही समस्या त्याच्यावर येत असताना जब परमेश्वर अदृश्य रहते समय आणि परमेश्वर अदृश्य असताना उन बातों को देखा, त्या गोष्टीला पाहिलं, आयुब की बातों को देखा, आयुबच्या अवस्थेला पाहिलं, वो बातों को देखकर त्या समयाला परिस्थितीला बघून भीड़ का भीड़ आणि गर्दीच्या गर्दी परमेश्वर के पास देवाकडे आया, आली, उसके वचनों को सुना देवाचे वचन और ऐकले बोल रहा है। आणि बोलत आहे. 5 अध्याय मत्ती का किताब 5 अध्याय त्याचं, मत्तीचं 5 अध्याय 10 से 12। 10 ते 12. धन्य है वे धन्य है वे जो धर्म के कारण दो धर्म के कारण सताए जाते, सताए जाते हैं, क्योंकि स्वर्ग का क्योंकि राज्य स्वर्ग का राज्य उन्हीं का है। उन्हीं का है। धन्य हो तुम, ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका, ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका. धन्य हो तुम धन्य आहात तुम्ही जब मनुष्य मेरे कारण मनुष्य मेरे कारण तुम्हारी निंदा करे तुम्हारी निंदा करे और सताए और सताए और झूठ बोल और कर झूठ बोल बोल कर तुम्हारे विरोध में तुम्हारे विरोध में सब प्रकार की सब प्रकार की बुरी बातें कही, बुरी बातें करे, तब
तब आनंदित और मगन होना, आनंदित और मगन होना, क्योंकि तुम्हारे लिए तुम्हारे लिए स्वर्ग में स्वर्ग में बड़ा फल है। आमेन। किसके कारण? कोणाच्या कारणास्तव? किसके कारण? कशा कारणां? किसके कारण? कोणाच्या कारण? किसके कारण? कोणाच्या कारणास्तव? आप सुन रहा है? तुम्ही ऐकत आहात? आप सुन रहा है? तुम्ही ऐकत आहात? किसके कारण? कोणाच्या कारणास्तव? यहाँ पर परमेश्वर किसके कारण बोल रहा है? इथं परमेश्वर कोणाच्या कारण 11 वचन में बोल रहा है, 11 वचनामध्ये बोलत आहे, मेरे कारण। माझ्या कारण। अगर तुम्हें सताव हो रहा जर है, तुम्हाला सतावले जात आहे, चिंता मत कर, तुम्ही चिंता करू नका, डर मत, भय नका खाऊ, उसमें चल, त्याच्यात चाला, तू परमेश्वर के राज्य में पहुंचेगा। तू देवाच्या राज्यात प्रवेश करशील। कैसे? कसं? बातों को माना, आम्ही मान्य बात शब्द वचनाला ऐकलं बातों को माना, आणि देवाच्या वचनाला उस ऐकलं, बातों को मानकर त्या वचनाला ऐकून अंगीकार कर लिया, त्यांनी अंगीकार केला, अंगीकार कर लिया। अंगीकार केला। आयूब ने उस बातों को जाना आयुबने त्या विषयाला जाणलं कि परमेश्वर में बड़ा फल रखा है, देवामध्ये मोठं फळ ठेवलेलं आहे, परमेश्वर ने मुझे मेरे लिए बड़ा फल रखा है। परमेश्वरने माझ्यासाठी खूप मोठं फळ ये ठेवलंय। सारा बातों को वो पहचाना या सर्व विषयाला त्यांनी ओळखलं और पहचानते हुए परमेश्वर में चला। आणि हे समजून देवामध्ये चालला। और एक व्यक्ति, आणखीन एक व्यक्ती, और एक व्यक्ति आणखीन एक व्यक्ती क्या बोल रहा है पता है? काय बोलत आहे माहिती उन आहे? 5 बातों से त्या 5 विषयावर मैं खुश हूँ, मी आनंदित मैं आहे, संतुष्ट हूँ, मी संतुष्ट आहे, मैं खुश हूँ। मी आनंदित आहे। कौन है ये व्यक्ति? कोण आहे तो? कौन है ये व्यक्ति? कोण आहे? कौन है ये व्यक्ति? पता है? माहिती आहे? आयूब ने अपने जीवन में जो काम किया, आयुबने जे आपल्या जीवनात जे काम केलं, वही काम परमेश्वर यीशु ने अपने जीवन में बहुताई से किया, आणि तेच प्रभु येशू ख्रिस्तानेही मोठ्या बड़े रीतीने केलं। भयंकर रीति से किया। खूप मोठ्या रीतीने लोगों केलं। को एक सही मार्ग दिखाया। लोकांना एक मार्गदर्शन झालं। उन बातों को देखकर, त्या विषयाला बघून इन आम्ही, दोनों के बातों को ह्या देखकर दोघांचे विषय बघून पौलुस लिख रहा है, पौलुस लिहित आहे, पौलुस लिख रहा पौलुस है, लिहित आहे, बोल रहा है, तो बोलत आहे, मैं संतुष्ट हूँ। मी संतुष्ट आहे। दूसरा कुरिन्थी दुसरं कुरिन्थी 12वां अध्याय 12 अध्याय उसका 10 वचन। त्याचं 10 वाक्य। इस कारण मैं मसीह के लिए मैं मसीह के लिए निर्बलताओं में, निर्बलताओं में, निंदाओं में, निंदाओं में, दरिद्रता में, दरिद्रता में, उपद्रव में, उपद्रव में, संकटों में संकट में प्रसन्न हूँ। कौन सी बातों में? कोणत्या विषयी? कौन सी बातों में? कोणत्या विषयी? अभी दिवाली 2 दिन पहला गया दिवाळी आता 2 दिवसावर गेली है ना, 2 दिन पहला गया। 2 दिवसावर काम गेली। करने वाला मेरा भाई बहन लोग काम करणारे माझे बहीण आणि भावांनो, गिफ्ट मिला, बक्षीस मिळालं असेल, गिफ्ट मिला, बक्षीस मिळालं असेल, बोनस मिला, बोनस मिळाला असेल, पैसा मिला, पैसे मिळाले असतील, मिला, मिला, मिळाले, मिला, हाँ? मिळाले, भंडार में डाल दो, भंडारात टाका, भवन बनाना है, भवन बनवायचे। ठीक है? क्यों बोला? का बोललो? किस लिए बोला? कशासाठी बोललो? मैं पैसे के लिए नहीं बोला। मी पैशाविषयी नाही बोलत आहे। यहाँ पर पौलुस उन 5 बातों को क्यों दोहरा रहा है? पौलुस त्या 5 गोष्टीला का सांगत आहे? वो बोल रहा है, तो बोलत आहे, अगर जाति में अगर देखेगा जर जातीमध्ये तुम्ही पाहाल तो श्राप मानेगा, तर श्रापित इन मानतील, बातों को श्राप मानेगा। या विषयाला श्रापित और मानतील। पौलुस इन 5 बातों को आणि पौलुस या 5 विषयाला आनंदित हो रहा है, आनंदित होत आहे। आनंदित हो रहा है। आनंदित होता कौन है। सी बातों से? कोणत्या विषयी? उपद्रव, उपद्रव, संकट, संकट, क्लेश, क्लेश, दरिद्रता। दरिद्रता। कौन सी दा? कोणती? कौन सी? कोणत्या? कौन सी? दरिद्र म्हणजे, गरीबी। दरिद्र म्हणजे मराठीच मध्ये तुम्हाला मी बोलत आहे, दरिद्र म्हणजे काय? बोलिए। कुछ नहीं, काही नाही, कुछ नहीं, काही नाही, कुछ भी नहीं। काहीच नाही। मैं अभी एकदम दरिद्र, एकदम कंगाल हो गया हूं, मेरे पास कुछ भी नहीं। मी आता दरिद्र आणि पूर्णपणे कंगाल आहे, माझ्याकडे काही नाही। सही है? खरंय?
सही है, बरोबर आहे, आपके पास कुछ नहीं। तुमच्याकडे काही नाही। पौलुस क्यों लिख रहा है? पौलुस का लिहिते, क्यों लिख रहा है? का लिहित आहे, क्या कारण है उसका लिखने का? काय कारण आहे क्यों त्याचं लिहिणं? संतुष्ट हो रहा है? का संतुष्ट होते, क्योंकि वो बड़ी लिखाई से लिखा है उसने। तो सगळं मोठं लिहित आहे। बोलता इन बातों में मैंने परमेश्वर से बात लगाई। मी ह्याच विषयावर परमेश्वराकडे एक बात लावली। बोल रहा है मुझसे ये उपद्रव हटा। माझ्यापासून हे उपद्रव हटव। परमेश्वर बोल रहा है, देव बोलत आहे, मेरी कृपा माझी कृपा तेरे लिए तुझ्यासाठी बहुत है, खूप आहे, बहुत है, खूप आहे, बहुत है। खूप आहे। 7 से पढ़ना। 7 वाजून वाचा। इसलिए इसलिए कि मैं प्रकाशनों की बहुतायत से फूल न जाऊं, मेरे शरीर में एक कांटा चुभाया गया, अर्थात शैतान का एक दूत। फिर से पढ़ना। इसलिए इसलिए कि मैं प्रकाशनों की बहुतायत से बहुताई से फूल न जाऊं, फूल ना जाऊं, मेरे शरीर में एक कांटा चुभाया गया, कांटा छुपाया गया, अर्थात शैतान का एक दूत, शैतान का एक दूत कि मुझे घूसे और मारे, मुझे घूसे मारे, ताकि मैं फूल न जाऊं। मैं फूल ना जाऊं। इसके विषय में मैंने प्रभु से 3 बार विनती की 3 बार विनती की कि मुझसे ये दूर हो जाए, मुझसे ये दूर होने दे। पर उसने मुझसे कहा, मेरी कृपा तेरे लिए बहुत है। आमेन। उस कृपा में रहना, त्या कृपेत तुम्ही राहा, दुख रहे, दुःखात राहा, संकट रहे, संकट असू द्या, परेशानी रहे, परेशानी असू, खाने के लिए मोहताज रहे, खाण्याविषयी मोहताज असू, मांगना मत, मागू नका, परमेश्वर से विनती कर, देवाकडे याचना करा। वो महान परमेश्वर तो महान परमेश्वर रास्ता दिखाएगा, मार्ग दाखवेल, वो मार्ग से ले चलेगा, त्या मार्गातून चालवेल, भटकाएगा नहीं। तुम्हाला भटकू देणार नाही। पौलुस एक लाचार व्यक्ति नहीं था, पौलुस एक लाचार व्यक्ती एक नव्हता, बड़ा धनवान व्यक्ति था। तो पण एक धनवान व्यक्ती होता, ऐसा धनवान था असा धनवान होता कि उसके पास सारी प्रॉपर्टी थी, त्याच्यावर सर्व प्रॉपर्टी, परमेश्वर के कारण पण देवाच्या कारणाने छोड़ दी, सर्व सोडलं, छोड़ दी, सर्व सोडलं, छोड़ दी, सोडलं। और यहाँ पर बोल रहा है, आणि इथं तो बोलत आहे, शैतान जो मुझे घुसे मार रहा है सैतान जो मला मारत आहे, और मैं परमेश्वर को धन्यवाद देते बोल रहा हूँ, आणि मी देवाला धन्यवाद देऊन हे बोलत मेरा आहे, बहन, हे मेरा बहन, हे माझ्या बहिणींनो, हे मेरा भाई, हे माझ्या हे मेरा भावांनो, बच्चा, हे माझ्या लेकरांनो, सुनो, ऐका, सुनो, ऐका, महान परमेश्वर की ओर कान लगाओ। देवाच्या आम्ही निवास क्या बोल रहा है परमेश्वर? काय बोलू इच्छितो क्या परमेश्वर, सुना रहा है परमेश्वर? काय ऐकत आहे तुम्ही क्यों परमेश्वर? इन बातों को हमारे सामने रखा? का आमच्या समोर हा विषय ठेवलाय? क्यों? का? किस लिए? कशासाठी? क्या कारण था? काय कारण हमें होतं? सुधारने के लिए, आम्हाला हमें सुधारण्यासाठी, सुधारने के लिए। आम्हाला सुधारण्यासाठी। आयुब का बीबी, आयुब कधी भी, जो आयुब का बीबी, आयुब कधी पण, बायको, आयुबची पत्नी उंगली उठाया। बोट उचललं। कल भी हमने काल पण आम्ही एक औरत के बारे में सुना, एका स्त्री विषयी ऐकलं, है ना? 18 साल से थी, 18 वर्षापासून होती, 18 साल थी, 18 वर्षापासून होती, है ना? मैं भी एक औरत के पास ले जाऊंगा, मी पण एक स्त्री पकड जर तुम्हाला घेऊन जाईल, मैं भी एक औरत के पास ले जाऊंगा। मी पण तुम्हाला एक स्त्री विषय सांगेल। मैं नहीं जानता मला नाही माहिती, आपने उस बातों को पढ़ा, तुम्ही कधी तुम्ही वाचलं, मुझे नहीं लगता मला नाही वाटत उन बातों को आप गया होगा, तुम्ही तिथे गेला असता त्या विषयी, क्योंकि कारण वो बोल रही है, ती बोलत आहे, दुख की रोटी दुःखातली भाकर मैं खाऊंगी, मी खाणार। क्यों? का? किस लिए? कशासाठी? क्यों वो दुख उठाते हुए का ते दुःख उचलत आहे, वो ती परिश्रम की रोटी को खा रही है? परिश्रमची भाकर मोडते। क्यों? का? क्यों? का? मैं ये शमूएल यहाँ पर
बैठा है बच्चा, हा लहान सॅम्युएल तो बसलेला आहे. उसकी उम्र का मैं था, त्याच्या वयाचा मी असताना, उसकी उम्र का मैं था, त्याच्या वयाचा मी असताना, मेरा 3 भाई लोग उससे भी छोटा 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 था. आणि माझ्या 3 भावांपेक्षा मी लहान होतो. क्योंकि कारण जब ज्या समयाला जिना लोग आम्ही जुने लोक, बच्चों का गिनती नहीं, आम्ही लेकरांविषयी गिनती नाही, एक मांडीवर तो दूसरं पोटावर, एक गोद में तो एक पेट में, ऐसा था. अशी अवस्था होती. उस समय त्या समयाला एकदम विकट अवस्था में चलने वाला मेरा परिवार, एक कठीण परिस्थितीमध्ये जाणारा माझा परिवार, खाने के लिए ना रहने के समय आणि जेवणाची देखील व्यवस्था नसताना, मेरी माँ आणि आम्ही दासाची आई लोगों के घर में जाकर लोकांच्या घरी जाऊन खाने के लिए हाथ बढ़ाती थी. आम्ही खाण्यासाठी हात पसरवत मेरे असे. बच्चे माझी लेकर भूखे हैं, उपाशी आहेत, उनके लिए कुछ दो. त्याच्यासाठी काही दे. नहीं मिला. नाही मिळालं. अरे तू जवान है, तू तरुण आहे, तू अच्छी है, तू चांगली आहे, तू कमा कर खा सकती है. कमवून खाऊ शकते. बाप नहीं, वडील नाहीये, बाप चला गया. वडील वारले. एक दिन एक दिवशी उसने ठाना, त्याने ते जेवण, उसने उन बातों को माना अच्छा तिने त्या गोष्टीला ऐकलं कि मुझे मेरे बच्चे दर बदर नहीं भटकने चाहिए. माझी लेकर दारोदार भटकली नाही पाहिजेत, मैं उनके लिए काम करूंगी. मी त्यांच्यासाठी काम करेल. तो एक बहन से बात करके एका बहिणीशी बोलून क्या बोली पता है? काय बोलली हे माहिती? मेरी बहन, हे माझ्या बहिणी, हे मेरी बहन, हे माझ्या बहिणी, देख तू शादियों में बर्तनों को धोने जाती है, तू जर लग्नामध्ये आम्ही जर लग्नामध्ये भांडे मुझे भी घासत, ले जा, मला पण घेऊन चल, मुझे भी ले जा. मला पण घेऊन चल. जब जेव्हा मी वो काम करेगी तो मेरे बच्चों का पेट भरेगा. आणि मी ते काम करल तर माझ्या लेकरांचं पोट भरेल. तो उसने मुझसे बोला त्या समोर ती बोलली, कि हे संतोष, हे संतोष, हे बघ बाळा, हे बघ बाळा, सुन, ऐक, मैं काम पर जा रही हूँ, मी कामावर जात आहे, ये 3 भाइयों को संभाल. या 3 भावांना तू सांभाळ. देख मुझे पता नहीं कि कितना समय लगेगा, मला माहित नाही मला किती वेळ लागेल, पर मैं जरूर आऊंगी और अच्छा खाना लाऊंगी. आणि मी नक्कीच येणार आणि उत्तम जेवण तुला आणेल. है ना, आमेन. है ना, है ना? है ना. आज नहीं है, आज नाहीये, आज नहीं है, आज नाहीये, आज नहीं है. आज नाहीये. वो बोल रही ती है, बोलत आहे, देख मेरे बेटे, बघ माझ्या मुला, मैं काम पर जा रही मी हूँ, कामावर जाते वहां से बचा कुचा खाना लाऊंगी, आणि तिथं उरलेलं जेवण मी तुझ्यासाठी आणेल, फिर हम सब मिलकर आणि खाएंगे. आम्ही सर्व मिळून खाऊया. तो सवेरे से लेकर शाम हुई, आणि सकाळपासून संध्याकाळ झाली, नहीं आई. नाही आली ती. 3 बच्चा मेरा भाई लोग सो गया, 3 भाऊ माझे उपाशी झोपले, सो गया, झोपून गेले. भूख के मारे जेवणाच्या नहीं कारणास्तव मिल रहा था. काहीच मिळत नव्हतं. मैंने उनको एक सांत्वना दिया, मी त्यांना एक सांत्वना दिला, माँ आएगी, आई येणार, वो खाना ती लाएगी, जेवण आणणार, तुम जागते रहो तुम्ही जागत राहा और परमेश्वर की बातों को जोतते रहो. आणि देवाच्या योजनेची वाट पाहत राहा. बच्चा है, लेकर आहेत, क्या बोले काय बोलतील कुछ समझ में नहीं, काही समजत नाही, पर एक दूसरे से दिलासा देने के लिए पण एक दुसऱ्याला सांत्वना देऊन उन बच्चों से मैंने बातें की. त्या लेकरांशी मी बोललो, वो सो गए. ते झोपले. मैं बड़ा होने के कारण, मी मोठा असल्याच्या मैं बड़ा कारणास्तव, होने के कारण मी घरात मोठा असल्याच्या नहीं कारणास्तव सोया. मी नव्हतं झोपलो. कोई ऐसा दीवार का घर नहीं था, काही असं आम्ही पक्क घर नव्हतं, एक झोपड़ा था. एक झोपडं होतं. प्रभु के दास ने देखा, दूसरे ये दास ने देखा, देवाच्या दासाने बघितलं आणि मीही पाहिलं. साक्षी के लिए खड़ा है. आम्ही साक्षीसाठी आम्ही उभे आहोत. बहुत बेकार अवस्था थी, खूप कठीण अवस्था होती, कितना साल उसमें निकाला. किती वर्ष त्यात काढली. क्यों मैं बोल रहा हूँ, का मी बोलत आहे, यहाँ पर ये इसने एक वादा किया इथं त्यांनी एक वाग्दात दिली, कि बोला तो बोलत मैं आहे, खाना मी लाऊंगी, जेवण आणणार, तू ताकते रहे. तू वाट पाहत राहा. तो वो 8 बज गया, तिथं 8 वाजले, 9 बज गया, 9 वाजले, 10 बज गया, 10 वाजले, 11 बज गया, 11 वाजले, नहीं आया. नाही आली.
भूख के मारे लोगों ने दरवाजा बंद कर दिया आणि भुकेच्या कारणास्तव लोकांनी पण दरवाजा बंद केला. रात होने के कारण दरवाजा बंद कर दिया रात्र झाली म्हणून लोकांनी दरवाजे बंद केले. बुजुर्ग व्यक्ति बोल रहा है वरिष्ठ वडील वर्ग बोलत आहे, बेटे माझ्या मुला यहाँ मत बैठ इथं बसू नको, कुंडी लगाकर अंदर बैठ आम्ही दरवाजाला कडी लावून आतमध्ये बस. मैंने बोला मी बोललो, आंटी मौशी मावशी माझी आई मेरी माँ आने वाला है माझी आई येणार आहे. 11:30 बजे आया 11:30 वाजता आली वो आते ही देख कर आणि ती येताच तिने पाहताच आंसू भर कर रोने लगी डोळे भरून रडू लागली. कि मुझे इतना समय क्यों लगा मला एवढा वेळ का लागला, मेरे बच्चों के लिए मैं कुछ कर ना सका माझ्या लेकरांसाठी मी काही करू शकलो नाही. मैं सवेरे से गया हुआ व्यक्ति मी सकाळपासून गेलेली व्यक्ति अब आ रही हूँ आता येत आहे. मैं भूख के मारे मर रहा हूँ मी भुकीच्या कारणास्तव मरत आहे. मैंने उस माँ की थैली को देखा मी त्या आईच्या पिशवीला पाहिलं. मैंने देखते ही मैं खुश हुआ मी बघताच क्षणी आनंदित पर झालो, वो दुखी है परंतु ती दुःखी आहे. 3 बच्चा सोया हुआ है तीन लेकरं उपाशी झोपले आहेत. तीन बच्चा सोया हुआ है तीन लेकरं झोपले आहेत. तू जाग रहा है तू जागत आहेस. मेरी नजर उस तैली पर गई माझं लक्ष त्या पिशवीकडे गेलं. भूख के मारे भुकेच्या कारणास्तव मैंने उससे थैली ले ली मी थैली घेतली और खाने लगा आणि जेवू लागलो और बोली आणि बोलली, ये बच्चे नहीं है क्या हे माझे लेकर नाहीत का? ये तेरे भाई नहीं है क्या हे तुझी भाव नाहीत का? ये तेरे भाई नहीं है क्या हे तुझे भाव नाहीत का? और इतना कैसा तू पेट पे पड़ा तू एवढा कसं काय वाढला? और तेरे को कैसी तुला यांचा का कळवळ आला नाही तुझे इनकी दया क्यों नहीं आई? तू मोठा होता तू बड़ा था, तुला समजत होता तुझे समझता था, तू यांना चांगलं समजायचं तू होतं इनको अच्छे से समझता और था. दुख के कारण त्या दुःखाच्या कारणास्तव घर में जाकर घरात जाऊन खुद को बंद कर लिया स्वतःला बंद केलं और आपने को स्वतःला आणि स्वयं स्वतःला हानी पहुंचने के लिए आणि शरीराला ताडना देण्यास मी आज संपून टाकील मी आज संपून टाकेल, आज मी खतम होईल आज मी समाप्त होईल. कारण की माझ्या लेकरांना कारण माझ्या लेकरांना काही देऊ शकत नाही काही देऊ शकत नाही. मैं कुछ भी नहीं दे सका मी काहीच नाही देऊ तो मेरा शकत. ये जीवन किस काम का माझं हे जीवन काय कामाचं? मी कशाला याला 9 महिने 9 दिवस वागवले मी क्यों इस माँ की गर्भ में पला? क्यों क्यों? क्यों कारण मेरी माँ ने माझ्या आईने 2000 साल में 2000 वर्षापूर्वी 15 साल 15 वर्ष परमेश्वर को जानकर चला आणि देवाला जाणून ती गेली. परमेश्वर को जानकर चला देवाला जाणून ती चालली. बोलती है ती बोलते, देख बघ जब तुम छोटा था तो जब- हम टुकड़ों के लिए मोहताज था तू लहान होता तेव्हा मी भाकरीसाठी आम्ही मोहताज होतो, पण मला एक सांत्वना देणारा पण मुझे एक सांत्वन देने वाला एक परमेश्वर मला भेटलाय एक प्रभु मुझे मिला था. तो येशू ख्रिस्त आहे वो यीशु मसीह है. वो येशू ख्रिस्त आहे वो यीशु मसीह है. मला किती दुःख येऊ दे मुझे कितना भी कष्ट आए, कितीही परेशानी येऊ दे कितने भी परिस्थिति आए, कितीही संकट येऊ दे कितना भी संकट क्यों ना आए, मी परमेश्वराला सोडणार नाही. मैं प्रभु को नहीं छोड़ूंगी. 15 साल चला 15 वर्ष चालले. मेरे घर में माझ्या घरात जिस समय ज्या समयाला मैंने 2012 में 2012 ला प्रभु को मैं जाना प्रभूला मी जाणलं, उस समय त्या समयाला प्रभु का दास प्रभूचे दास मेरे घर पर आए त्यांच्या घरी आले, मेरे घर पर आए त्यांच्या घरी आले, बोले बोलले, हे माँ हे आई हे माँ हे आई
तू कहाँ जाती है, तू कुठं जातेस, कहाँ प्रार्थना में जाती है? कुठे प्रार्थना जातेस? उसने बोला तिने सांगितलं सेबेस्टियन मार्टिन के यहाँ, सेबॅस्टियन मार्टिनच्या इकडे, मीरा रोड भाईंदर, आम्ही वसईला, इन्होंने बोला त्यांनी सांगितलं वहां मत जा, तिकडं नको जाऊ, यहाँ आ। इकडे ये. नहीं मानी, नाही ऐकलं, नहीं मानी, नाही ऐकलं, नहीं मानी। नाही ऐकलं. क्यों? का? एक गलत शिक्षाओं में मत जाना, एका चुकीच्या शिक्षणाकडे नको जाऊस. एक गलत शिक्षण पे नहीं जाना। आम्ही चुकीच्या शिक्षणाकडे तो नको मेरी जाऊ. माँ गई, तर यांची आई गेली, परमेश्वर से वंचित रह गई। देवापासून ती वंचित राहिली. जिस काम के लिए मुझे ना चुना गया ज्या था, कामासाठी मला निवडलं नव्हतं, आज परमेश्वर के लिए आज देवासाठी, खड़ा हूँ, देवासाठी उभा आहे, खड़ा हूँ। उभा आहे. अगर वो आज होती आज जर ती असते तो कितना संतुष्ट और आनंदित होती, किती संतुष्ट आणि आनंदित असते, कितना संतुष्ट और आनंदित होती। किती संतुष्ट आणि आनंदित असते. उसने बोला तिने बोलली हमारा बपतिस्मा आमचा बाप्तिस्मा अग्नि और पवित्र आत्मा से होगा, अग्नी आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे होईल. हमें पानी से लेने का जरूरत नहीं। आम्हाला पाण्याने घेण्याची आवश्यकता नाही. नहीं मानी। नाही ऐकलं. आज तरस रहा हूँ, आज तरसत आहे, आज तरस रहा हूँ। आज मी तरसत कि आहे. मेरी माँ होती, माझी जर आई असते, मेरी माँ होती, माझी आई जर उसके असते, गोद में तिच्या आमेन खुशीत 2 आंसू रोता 2 अश्रू मी गाळले कि असते. तेरे को मैंने कितना तप लिख दिया, तुला किती मी त्रास दिला, कितना तेरे को मैंने दुख दिया, किती दुःख मी तुला दिले, कितने तेरे विरुद्ध में खड़ा था, तुझ्या विरुद्ध मी उभा राहिलो, तेरा गला काटने के लिए मैं था। तुझ्या गळा कापायला मी होतो. आज आज उसी माँ का, त्याच आईचा, आज मैं उस महान परमेश्वर के लिए त्या महान क्यों परमेश्वराला बता रहा हूँ। का सांगत आहे. भटका हुआ लोग भटकलेली लोक परमेश्वर की ओर फिरो। देवाकडे वळा. यहाँ पर एक औरत इथं एक स्त्री दुख की रोटी दुःखाची भाकर खा रही है। खात आहे. नीति वचन नीतिवचन 31वां अध्याय, नीतिवचन 31 अध्याय. 27. नीतिवचन 31:27. वह अपने घराने की वह अपने घराने के चाल चलन को चाल चलन को ध्यान से देखती है ध्यान से देखती है और अपनी रोटी और अपनी रोटी बिना परिश्रम बिना परिश्रम नहीं खाती. नहीं खाती, नहीं खाती। नाही खात. मुरबाड के रहवासियों, मुरबाडच्या माझ्या परिवारातले लोक कितने कठिनाई से चलता है हम, किती कठीण रीतीने आम्ही चालत आहोत, कितने दुख से चलता है। किती दुःखाने आम्ही चालत आहोत. गांव खेड़े में जब हम देखता है गावाखेड्यात आम्ही पाहत असताना वहां पर पानी नहीं, तिथं पाणी नाही, रोटी नहीं, भाकर नाही, दुकान नहीं, दुकान नाही, कोई सुविधा नहीं। काहीच सुविधा उपलब्ध ये नाही. यहाँ की ही बात नहीं बोल रहा मी हूँ, इथलीच गोष्ट नाही सांगत आहे. हर एक गांव में भी यही परिस्थिति है। हर एक गावात देखील हीच परिस्थिती हर आहे. एक गांव में, बड़े बड़े गांव में जहाँ से शहर बड़ा दूर है, आणि मोठे मोठे गाव जिथं आम्ही शहर खूप दूर आहे, उस दूर रहने वाले लोग त्या दूर राहणाऱ्या लोकांना कितना तकलीफ सहना पड़ता किती है। त्रास सहन करावा लागतो. यहाँ पर भी बोल रही है, इथे पण बोलत आहे, बोल रही है कि दुख की रोटी। आणि ती बोलत आहे दुःखाची भाकर. पढ़िए, वो अपने घराने की वो अपने घराने के चाल चलन को चाल चलन को ध्यान से देखती है ध्यान से देख और अपनी रोटी और अपनी रोटी बिना परिश्रम बिना परिश्रम नहीं खाती. नहीं खाती। अगर एक औरत, आणि एक स्त्री, एक माँ, एक आई, एक बेटी, एक मुलगी, एक बहू, एक सून, एक बीवी एक पत्नी अगर परमेश्वर के वचनों को ताया है, देवाच्या
त्याच्या वचनाला जर पाहते कदापि इनकार नहीं करेगा, कदापि इन्कार नाही उस करणार, दुख को कदापि इनकार नहीं करेगा, त्या दुःखाला कदापि इन्कार उन नाही करणार. बातों को समझेगा त्या गोष्टीला समजेल और समझकर बोलेगा आणि समजून बोलेल. परमेश्वर मुझे चला रहा है, देव मला चालवत आहे, परमेश्वर में मैं चल रही हूँ. परमेश्वरामध्ये मी चालत आहे. क्यों? का वहां पर बोल रहे हैं, तिथं सांगत आहे, बच्चे चिल्ला रहे हैं, बोल लेकर रडत आहे, बच्चे चिल्ला रहे हैं. लेकर रडत आहेत. धन्यवाद हो, धन्यवाद असो, धन्यवाद हो, धन्यवाद असो, उस माँ का धन्यवाद हो. त्या आईला धन्यवाद आज असो. बोल रहा है क्या? आज काय बोलते, आज बच्चे बोल रहे हैं क्या? आज लेकर बोलत आहेत का? आज बच्चे बोल रहे हैं क्या? आज लेकर बोलत आहेत का? मेरी माँ, माझी आई, मेरी माँ माझी आई अच्छी है, चांगली आहे, मेरा परिवार माझा परिवार अच्छा है. चांगला आहे. यहाँ पर देखो, इथं पाहते बच्चे बोल रहे हैं, लेकर बोलत आहे, बच्चे बोल रहे हैं. लेकर बोलत आहे. धन्यवाद हो, धन्यवाद असो, धन्यवाद हो. धन्यवाद असो. क्योंकि वो सुबह उठा रही कारण है, तो सकाळ उठले, टीवी चलाने के लिए नहीं, टीवी टीव्ही चालवण्यासाठी नाही, मोबाइल चलाने के लिए नहीं, मोबाईल चालवण्यासाठी नाही, कहीं घूमने के लिए नहीं. पुढे फिरायला आज जाण्यासाठी. हमारा बच्चा आज आमची लेकर हमसे कैसा बर्ताव करता है, कसे बर्ताव करत आहे, कैसा जी रहा है, कसे जगत आहे, क्यों बातों को मानता नहीं, का मानत नाही, क्यों नहीं मानता? का नाही ऐकत? क्योंकि कारण हमारे परिवेश में कमी रह गई. आमच्या आम्ही परिश्रमामध्ये मैं कमी भी राहिली. क्या करता, मी पण काय करत मैं असतो, भी क्या करता. मी पण काय केलं मैंने असतं, प्रभु को मी देवाला बड़ी दूर से, बडे खूप दुरून, बड़ी दूरताई से, खूप साऱ्या दूरताईने, मेरा उम्र जाने के बाद, माझी वय गेल्याच्या आज नंतर, मेरा उम्र आज माझं वय 48 है. आणि 48 वर्ष 12 ही साल हुआ है मुझे. 12 2012 में ही प्रभु को जाना. 2012 मध्ये मी ख्रिस्ताला जाणलं. अगर उसके पहले जानता, त्याच्या आधी जर मी जाणत असतो, माँ के पेट में रहने वाला बच्चा, आईच्या गर्भात असणारा लेकरू, उसको एक शिक्षा मिलती त्याला एक शिक्षा मिळाली असती, प्रभु की. देवाची. यहाँ पर आनंदित कर रहा है. इथं आनंद करत आहे. क्यों बोल रहा है, काय बोलत आहे, क्या बोल रहा है? काय बोलत आहे. उसके पुत्र उसके पुत्र उठ कर उसको धन्य कहते हैं. क्या बोलता है, क्या बोलता है? हाँ? हम क्या बोलता है, हम आम्ही काय बोलत आहे, हम क्या बोलता है, आम्ही काय बोलत आहे, हमारे माँ को हम कैसा जवाब देता है, आम्ही आमच्या आईला कसं हम उत्तर कैसा देतो, बाप को जवाब देता है, कसे वडिलांना उत्तर देतो, हमारे घर में आमच्या घरात हमारा कैसा चाल चलन है, आमचं कसं चालचं कैसा है. कसे आहात. मैं बहुत आनंदित होता मी हूँ. खूप आनंदित होतो. हमारा BFM का लोग, आपल्या मंडळीतले लोग, आमच्या मंडळीतले लोक, हमारा BFM का लोग, आमच्या मंडळीतले लोक, जो मेरे नामों को नहीं जानता, जे माझ्या नावाला ओळखत वो नाही, लोग ते लोक आप्पा बोलता है, आप्पा बोलतात, आप्पा बोलता है, आप्पा बोलतात, आप्पा बोलता है, हा, आप्पा बोलता है. आप्पा बोलतात. क्यों? का? वो मुझे प्रेम क्यों मिला, ते प्रेम मला का मिळालं, क्यों मिला, का मिळालं, क्यों मिला? का मिळालं. परमेश्वर की बातों को मैंने मन लगाया. देवाच्या गोष्टीकडे मी मन लावलं. मैं मरने वाला व्यक्ति था, मी मरणार एक व्यक्ती होतो, मैं खत्म होने वाला व्यक्ति था. मी संपणार एक व्यक्ती होतो. आज आपके सामने खड़ा हूँ. आज मी तुमच्या समोर उभा मैं आहे. एक गुनहगार हूँ. मी एक गुन्हेगार आहे. खून कर चुका है मैंने, मर्डर केलेला आहे मी, खून कर चुका है मैं. खून केलेला आहे मी. किसी को मैं गिनता नहीं था. कोणाला मी मोजत नव्हतो, पर आज मेरे आंखों में आंसू क्यों? पण आज माझ्या डोळ्यात अश्रू वो का? महान परमेश्वर तो महान परमेश्वर मेरे लिए, माझ्यासाठी, मेरे पापों के लिए माझ्या पापाच्या कारणास्तव कालवरी क्रूस पर कालवरी क्रूसावर वो लटका. आम्ही लटकले गेला. उसके महत्व को जाना क्या? त्याच्या महत्वाला तुम्ही जाणलं का? उस महान परमेश्वर के प्रेम को जाना क्या? त्या ख्रिस्ताच्या प्रेमाला तुम्ही समजलं का? अगर नहीं समझा, जर नसन समजलं, हे मेरा बहन, हे माझ्या हे बहिणींनो, मेरा भाई, माझ्या भावांनो, हे मुरबाड के वासियों, हे मुरबाडच्या परिवारातल्या लोकांनो, हमारे BFM के वासियों, हे आमच्या मंडळीतल्या कान लोकांनो, खोल कर सुनो, कान उघडून ऐका, कान खोल कर सुनो. कान उघडून ऐका. उस महान परमेश्वर की बातों को ध्यान लगाओ. त्या देवाच्या महान परमेश्वराच्या गोष्टीला ऐका. पति, पत्नी, पती, पति, पती, और उसका पति पती, क्या बोल रहा है पती पता काय है? बोलत आहे? मैं कितना मी किती
सौभाग्य हूँ, सौभाग्य आहे. मैं कितना मी किती सौभाग्य हूँ, सौभाग्य हूँ, मुझे ऐसी मला अशी बीबी मिली. पत्नी मिळेल. म्हणता बोलता असं बोलतात. हा? का शिव्या देता? का शिव्या देता? शिव्या देता, लात मारता, लात. हा? उत्पत्तीमध्ये सांगितलं की तू आणि ती एकच आहे रे, उत्पत्ति में कहा गया तू और वो एक ही है, एकच शरीरामधून काढली रे, एक ही देह से निकाला है, एक ही शरीर से निकाला है रे. एकाच शरीरातून काढलं आहे. तुझे चोट लगी, तुला चोट दुःख जखम घाव झाली, तुला दुःख हुआ, तुला दुःख झालं, उसे भी होगा, तिला पण होईल, उसे भी होगा. तिला पण होईल. वो प्रेम है क्या? ते प्रेम आहे का? वो प्रेम है क्या? ते प्रेम आहे वो का? प्रेम लाओ, ते प्रेम आणा, वो प्रेम लाओ, ते प्रेम तुम्ही आणा. एक परिवार में वो प्रेम लाओ. एक परिवार मध्ये ते प्रेम आणा. नहीं है, नाही आहे, नहीं दिख रहा, नाही दिसत आहे. आप वंचित है, आपण वंचित आहोत, परमेश्वर की महिमा से वंचित है, देवाच्या महिमेपासून वंचित आहोत, परमेश्वर से दूर है, देवापासून दूर आहे, परमेश्वर से दूर है. देवापासून दूर आहे. क्यों? का? परमेश्वर के प्रेम को नहीं जाना, आमेन. परमेश्वराच्या प्रेमाला नाही जाणलं. देवाच्या प्रेमाला ओळखलं यहाँ नाही. पर बोल रहा है, इथं बोलत आहे, तू दूसरे स्त्री जोशी नहीं. तू दुसऱ्यासारखी नाही. बहुत सी स्त्रियों ने बहुत से स्त्रियों ने अच्छे अच्छे काम तो किए हैं, अच्छा अच्छा काम तो किया, परंतु परंतु तू उन सबों में तू उन सबों में श्रेष्ठ है. यस 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 आमेन. यस. हा देखो, पहा, परमेश्वर को जानने वाला लोग, देवाला जाणणारे लोक, अगर आपने मसीह को ग्रहण किया है जर तुम्ही देवाला जर अंगीकार केला तो आहे, एक दूसरे से तर एक दुसऱ्याकडे कैसा बात करेगा? कसं बात बोलणार, ऐसा असं बोलता है, तू उन स्त्रियों जैसी नहीं, बोलत आहे, तू त्या स्त्रियांसारखी तू नाही, बहुत अच्छी है, तू खूप चांगली आहे, तूने कोई मेकअप नहीं किया, तुम्ही कुठला मेकअप नाही बिना केला, मेकअप का ही अच्छा है, चांग बिना मेकअपची चांगली आहे, तू ऐसे ही सुंदर दिख रही है. तू अशीच सुंदर दिसत आहे. क्यों बोल रहा है? का बोलत आहे? हमें क्या, आम्हाला काय, हमें क्या, आम्हाला काय, हम क्या करता है? आम्ही काय करते? हम पोत कर आता है, पोतारा मारून येतो. आम्ही 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 मेकअप करून येते, हम पोत कर आता है, आम्ही मेकअप करून हम येते, पोत कर आता है आम्ही मेकअप करून येतो और दिखाता है आणि दाखवते हम कितना सुंदर है, आम्ही किती सुंदर हम आहोत, कितना अच्छा आम्ही है. किती चांगले आहोत. परमेश्वर बोलता है, देव सांगत आहे, तू सड़ा हुआ, आम्ही तू तू सडलेली, सड़ा हुआ, तू सडलेली, तू सड़ा हुआ. तू सडलेली. क्यों? का? यहाँ पर परमेश्वर का वचन क्यों समझा रहा इथं है? देवाचं वचन आम्हाला का सांगत आहे? यहाँ पर उस स्त्री का नाम क्यों लिया? त्या स्त्रीचं का नाव घेतलं? उन बच्चों का नाम क्यों लिया? त्या लेकरांचं का नाव उस घेतलं? पति का नाम क्यों लिया? त्या पतीचं नाव का कौन है घेतलं? ये तीन व्यक्ति? कोण आहे हे तीन कौन व्यक्ती? है ये तीन व्यक्ति? कोण आहे ते तीन कौन व्यक्ती? है? कोण आहे? कौन है? कोण आहे? कौन है? कौन है? कोण आहे? कौन है? कौन है? कौन है? आप और मैं कौन तुम्ही आणि है? मी. यहाँ पर स्त्री कौन है? इथं स्त्री कोण आहे? परमेश्वर को कलीसिया को दर्शा रहा है. देवाच्या मंडळीला दाखवत वो आहे. बच्चे कौन है? ते लेकरं कोण आहेत? परमेश्वर के लोग, देवाची लोक, परमेश्वर की प्रजा. देवाची प्रजा. वो पति कौन है? पती कोण आहे? परमेश्वर यीशु, प्रभू येशू, वो महान परमेश्वर महान परमेश्वर बोलता है, बोलत आहे, तू सब स्त्रियों में तू सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ है. श्रेष्ठ आहे. उठना मत, उठना- उठना मत, आम्ही उडू नको, फूकना मत, फूकना मत, हा घमंड करू नको, फूकना मत. घमंड करू अगर नको. परमेश्वर तुम्हारे मंडली से प्रेम करता है, जर देव तुमच्या मंडळीशी ह्या मंडळीशी तो प्रेम करतो फूकना तर मत. घमंड करू नका. धन्यवाद कर, धन्यवाद करा. धन्यवाद कर, धन्यवाद वो करा. महान परमेश्वर का धन्यवाद कर. त्यात महान परमेश्वरला बोल धन्यवाद. रहा है, तो बोल रहा तो है, बोलत आहे, बोल रहा है. तो बोलत आहे. उन लोगों जैसा नहीं. त्या लोकांसारखा नाही. यहाँ पर, इथं यहाँ पर इथे BFM में, मिनिस्ट्री मध्ये BFM
में BFM मध्ये आत्मा से आत्म्याने ताया हुआ आम्ही परखलेले उस वचन को त्या वचनाला खाते हैं। खात आहे. तो आप और मैं तर तुम्ही आणि मी कैसा होना चाहिए? कसे असलो पाहिजे, कैसा होना चाहिए? कसे असलो पाहिजे, कैसा होना चाहिए? कसे असलो पाहिजे. क्योंकि कारण अगर आप और मैं अगर कपट लेकर चलेगा तुम्ही आणि मी जर कपट घेऊन चालेल नहीं चलेगा, नाही चालणार, नहीं चलेगा, नाही चालणार. वो कृपा से हट जाएगा, व त्या कृपेपासून वो हटतात, कृपा से हट जाएगा। त्या कृपेपासून हटतात. क्यों? का? क्योंकि परमेश्वर की बातों को, कारण देवाच्या बाती परमेश्वर की बातों को देवाच्या विषय नहीं माना, नाही ऐकलं, हल्का जाना। हलक्यात अगर जाणं. एक तराजू में जर एक आम्ही तराजू मध्ये कृपा को रखा कृपेला जर और ठेवलं दूसरी तराजू में आणि दुसऱ्या तराजू मध्ये पैसे को रखा, पैशाला जर ठेवलं कौन सा पल्ला भारी होगा? कोणती बाजू मजबूत होईल, कौन सा पल्ला भारी होगा? कोणती बाजू भारी होईल, कौन सा पल्ला भारी होगा? कोणती बाजू भारी होईल. कौन सा? कौन सा? आज हम गाड़ी घोड़ा और पैसे का जो लालसा दिखा रहा है आज जे आम्ही पैसे आणि घोडागाडीची जे लालसा ठेवत आहे नहीं चलेगा। नाही चालणार. अगर उस महान परमेश्वर की अगर कृपा नहीं, जर देवाची कृपा नाही नहीं चलेगा, तर नाही चालणार. वो पल्ला कदापि नहीं उठेगा। ती बाजू कदापि उठणार नाही. परमेश्वर का पल्ला सदैव, आणि देवाचा बाजू हमेशा, परमेश्वर का पल्ला सदैव देवाची बाजू हमेशा भारी रहेगा। भारी राहणार. दुख में चलने वाला लोग, दुःखात चालणारे लोक, संकट में चलने वाला लोग संकटात चालणारे लोक परमेश्वर की बातों को मानो देवाच्या गोष्टीला माना. और मानेगा। आणि जर मानतात, परमेश्वर बोल रहा है। देव बोलत आहे. क्या बोल रहा है पता है? काय बोलत आहे वो माहिती? पत्थर का, ते दगडाचे, वो पत्थर का ते दगडाचे हटाकर हटवून मांस भर दूंगा, मांस भरेल, मांस भर दूंगा। मांस भरेल. एजेकल का किताब, एजेकलचं पुस्तक 36 अध्याय, किती? 34 24 24 25 26 26 मैं तुमको मैं तुमको नया मन दूंगा नया मन हृदय दूंगा और तुम्हारे भीतर और तुम्हारे भीतर नई आत्मा नई आत्मा उत्पन्न करूंगा उत्पन्न करूंगा और तुम्हारी देह में से और तुम्हारी देह में से पत्थर का हृदय पत्थर का हृदय निकाल कर तुमको मांस का हृदय दूंगा। मांस का हृदय दूंगा। तो रो उस कृपा के लिए, तर रडा त्या कृपेसाठी, रो उस कृपा के लिए, रडा तुम्ही त्या रो कृपेसाठी, उस महान परमेश्वर के सानिध्य के लिए। रडा तुम्ही त्या महान परमेश्वराच्या क्योंकि सानिध्यात. तुम्हें कारण तुम्हाला आग में से ताय कर आगेतून परखून एक लट्ठा, एक आग सा कोयला एक आगेचा कोळसा बनाया है। आम्ही बनवला आहे. उस बातों को हल्का ना जान। त्या विषयाला तुम्ही हलकं नाही अगर का? हल्का जानकर जर हलक्यात जर घेतलं गया गेलो. इसके लिए पौलुस कदापि उसने पौलुस या विषयाला कदापि अपनी बातों को बड़ा नहीं समझा। कदापि आपल्या विषयाला मोठा नाही समजलं. अय्यूब इतना धनवान होने के बावजूद भी आयु पण इतका धनवान असताना पण कुछ नहीं समझा। स्वयं स्वतःला काही नाही समजलं. मैं धूल और राख हूँ, मी धूळ आणि राख आहे, मैं धूल और राख हूँ बैठकर। मी धूळ आणि राख आहे. जब उसके दोस्तों ने ज्या समोर त्याच्या मित्रांनी उसके ऊपर उंगली उठाई, त्याच्यावर बोट उचललं, वही दोस्तों के लिए त्याच मित्रांसाठी विनती कर रहा है, मध्यस्थी करत आहे, विनती कर रहा है, मध्यस्थी करत आहे, विनती कर रहा है, मध्यस्थी करत आहे, बोल रहा है परमेश्वर। बोलत आहे परमेश्वर. बोलता है मेरा दास आयुब, माझा दास आयुब, उसके दिल को तुमने तोड़ा, उसको खेदित किया, तुम्ही त्याला दुःखी केलं, आपने उसको दुखित किया। तुम्ही त्याला दुःखी मैं केलं. तुम्हारी भेंट को, मी तुमच्या भेटेला, मैं तुम्हारी भेंट को तुमच्या भेटेला ग्रहण नहीं करूंगा। ग्रहण नाही करणार. अगर ग्रहण करना है जर ग्रहण करायचंय तो उस आयुब से क्षमा मांगो, त्या आयुबकडे तुम्ही उस क्षमा मागा, क्षमा मांगो,
क्षमा मागा उस आयुब से क्षमा मांगो। त्या आयुबकडे वो क्षमा मागा अगर मेरे लिए विनती करेगा जर तो माझ्यासाठी मध्यस्थी तो करेल तर मैं मी उन बातों को त्या विषयाला पूरा करूंगा। पूर्ण ये करेल. शब्द आने के लिए हे शब्द येण्यासाठी यहाँ पर हो रहा है, इथं होत आहे यहाँ पर हो रहा है, इथं होत आहे यहाँ पर हो रहा है, इथं होत आहे ये बात यहाँ पर हो रहा है, हा विषय इथं होत आहे यहाँ पर ये बात हो रहा है। इथं हा विषय होत आयुब आहे. का किताब आयुबचं पुस्तक 42वां अध्याय 42वां अध्याय 7, 8 और 9 वचन। 7, 8 आणि 9 वचन. ऐसा हुआ ऐसा हुआ कि जब यहोवा ये बातें ये बातें आयुब से कह चुका आयुब से कह चुका तब उसने तेमानी एलीपज से कहा, देखा, तेमानी एलीफज से कहा, मेरा क्रोध तेरे तेरे और तेरे दोनों मित्रों पर भड़का है, क्योंकि जैसे ठीक बात मेरे दास आयुब ने मेरे विषय कही है, वैसे ही तुम लोगों ने नहीं नहीं कही। इसीलिए अब तुम 7 बैल और 7 मेंढे छाट कर मेरे दास आयुब के पास जाकर अपने निमित्त होम बलि चढ़ाओ। तब मेरा दास आयुब तुम्हारे लिए प्रार्थना करेगा। तब माझा दास आयुब प्रार्थना करेल। अगर इन दिनों में आणि ह्या दिवसांमध्ये अंतिम समयामध्ये ये साल खत्म होने में कुछ दिन बाकी है, हे वर्ष संपण्यासाठी पश्चाताप करून मन को फिराकर मनाला फिरवून परमेश्वर की ओर मुड़ो। देवाकडे वळा. परमेश्वर यही कह रहा है, देव हे सांगत आहे, जब है मेरे दास हे माझा दास शिमोन, जब तू फिरे ज्या समय तू फिरशील अपने लोगों को, आपल्या लोकांना, अपने मित्र बंधु को, आपल्या मित्र बंधूंना संभाळ. यही बोल रहा है, हेच बोलत आहे, यही बोल रहा है, हेच बोलत आहे. अगर आप और मैं, आणि तुम्ही आणि मी अगर परमेश्वर की बातों से आणि देवाच्या ज्यादा विषयाला फुगा है, जर जास्त फुगले आहात, किसी बात के लिए नहीं, कुठल्या गोष्टीसाठी नाही, परमेश्वर के लिए कोई उससे काम नहीं, परमेश्वराला त्याचा काही विषय नाही, परमेश्वर के लिए देवासाठी. अगर आप छोटा बन रहा है, लहान जर होत आहात, तो परमेश्वर के लिए तर देवासाठी वो बड़ा है, ते मोठे वो आहात, बड़ा है, ते मोठे आहात, वो बड़ा है, ते मोठे वो आहात. बड़ा है. इसलिए यासाठी जब यीशु ज्या समय येशू ये बात जब बोला, ही जी बात ज्या समय बोलली, पतरस को बता रहा था, पत्रसला सांगत आहे, हे पतरस, हे पत्रस, हे शिमोन, हे शिमोन, देख, बघ, मैं तो तेरे साथ हूँ, मी तुझ्या संगती आहे, लेकिन तेरे स्वभाव, परंतु तुझा स्वभाव अभी तक बदला नहीं, अजूनपर्यंत बदलला नाही. बदल, क्योंकि वो मेरे से विनती कर रहा है, कारण तू माझ्यापाशी विनंती करत मुझसे आहे, मांग रहा है, माझ्याकडे मागत आहे, लेकिन मैंने परंतु मी उसके तेरे लिए तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे कि तुम लोग तुम्ही लोक परिशोधना में ना जाए, परीक्षेमध्ये पडू नये, परिशोधनामध्ये नाही जाऊ. अगर परमेश्वर बहुतायु से कृपा हम पर कर रहा है, जर देव जर आमच्यावर कृपा करत आहे तर ले लो घ्या ती, ले लो, क्योंकि इन दिनों में, कारण ह्या दिवसांमध्ये परमेश्वर एक भयंकर रीति से, ह्या दिवसांमध्ये देव एकदम भयंकर आग उगालेगा, आग टाकेल, उस आग से निकला हुआ, त्या आगेतून काढलेला
परमेश्वर का दास को बोल रहा है, देवाच्या दासाला बोलत उस आहे, मैले कपड़े को त्या मळलेल्या वस्त्राला निकाल काढ, और एक तल्लम वस्त्र एक तल्लम वस्त्र पहनाओ, त्याला धारण करा. पहनाओ त्याला घाला. उस महायाजक तो को. महायाजक परमेश्वर ने देवाने उसको एक तल्लम वस्त्र, एक तल्लम एक वस्त्र, शुभ्र वस्त्र शुभ्र वस्त्र पहना दिया. घातले. उसके बदन में, शरीर में रहने वाला वस्त्र त्याच्या शरीरात असलेले वस्त्र मैला था. डाग लागलेले होते. हमारा स्वभाव आमचा स्वभाव मैला कुचला है, डाग लागलेला आहे. इसीलिए वहां पर बोल रहा है यहोशुआ याजक को. म्हणून तिथं बोलत आहे यहोशुआ तीसरा याजकांना. अध्याय 3रा अध्याय 4 वचन. 4 वचन. नहीं, ये जकरिया. जकरिया. तब दूत ने तब दूत ने उनसे उनसे जो सामने खड़े थे जो सामने खड़े थे कहा, कहा, इसके इसके लिए ये मैले वस्त्र ये मैले वस्त्र उतारो. उतारो. फिर उसने उससे कहा, देख देख मैंने तेरा अधर्म मैंने तेरा अधर्म दूर किया है और मैं तुझे सुंदर वस्त्र पहना देता हूँ. यस, आमेन. उद्धार का वस्त्र परमेश्वर ने दिया. उद्धारचे वस्त्र परमेश्वराने दिले. मैला मत होने देना. आम्ही त्याला डाग लागू नका देऊ. मैला मत होने देना. त्याला डाग नका लागू देऊ. परमेश्वर की ओर मुड़ो. देवाकडे वळा. यही परमेश्वर बोल रहा है. हेच प्रभू सांगत अगर आहे. परिशोधना में तुम जाएगा, आम्ही जर परिशोध डरना नहीं, तर घाबरू नका. परमेश्वर में चलो, परमेश्वर मध्ये चाला. धीरता से चलो, आम्ही जीवित एक दूसरे का सम्मान करते हुए चलो. एक दुसऱ्याचा सन्मान तब करत चाला. परमेश्वर बोल रहा है, देव सांगत आहे, मेरा आयुब जैसा चला, मी आयुब कसा चालला, जैसे उसको मैंने आशीषित किया, जसं मी त्याला आशीर्वादित केलं, आपको और मुझे भी परमेश्वर तुम्हाला आणि मलाही परमेश्वर आशीषित करे. आशीर्वादित करे. आशीषित करे. आशीर्वादित करे. परमेश्वर आप सबको प्रभू तुम्हाला सर्वांना इस वचन से या वचनाच्या द्वारे आशीषित करे. आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर नाम का महिमा हो. देवाच्या नावाची महिमा असो. परमेश्वर के चरणों में प्रेज द लॉर्ड परमेश्वर का वचन सुन रहे थे. आम्ही देवाच्या चरणाजवळ आम्ही आमेन. प्रेज द लॉर्ड. हमें जो कुछ सुनते हैं जे काय आम्ही ऐकतो परमेश्वर का वचन है. देवाचं वचन किस तरीके से प्रचार करते हैं कशा रीतीने प्रचार करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु उसमें परमेश्वर एक्चुअली हम जो कुछ प्रचार करते हैं दैट इज फूलिशनेस. आणि जे काय आम्ही प्रचार करतो ते पूर्ण ते मूर्खता. एकदम मूर्खता आहे. इस तरीके से लिखा है. या सारे लिहिले. हम प्रचार करने वाला आम्ही प्रचार करणारे हर एक बातें हर एक विषय मूर्खता है. मूर्खता आहे. आपने पढ़ा कभी कधी तुम्ही वाचलं पहला कुरिन्थी पहिला कुरिन्थी पहला अध्याय का पहिल्या अध्यायचं 21 वाक्य. 21 वाक्य. पहिला कुरिन्थी पहिला अध्याय 21 वचन. क्योंकि हाँ जब परमेश्वर के ज्ञान के अनुसार हाँ संसार ने हाँ ज्ञान से परमेश्वर को न जाना, तो परमेश्वर को यह अच्छा लगा कि इस प्रचार की मूर्खता के द्वारा हाँ विश्वास करने वालों को हाँ. उद्धार दे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर की ज्ञान के द्वारा देवाच्या ज्ञानाच्या द्वारे परमेश्वर को समझने के लिए देवाला समजण्यासाठी दुनिया को नहीं हुआ. दुनियाला नाही झालं. दुनिया नहीं समझ रहे. दुनिया नाही समजू शकली. परमेश्वर के ज्ञान के द्वारा वास्तव में लोग परमेश्वर को जाने परमेश्वराच्या ज्ञानाच्या द्वारे लोक समजेल त्याला. तो क्या करते हैं तर काय करतात. हमारी भाषण की मूर्खता के द्वारा आमच्या भाषणाच्या मूर्खतेच्या कारणास्तव लोकांना हमें उद्धार में आने के लिए उद्धार मध्ये येण्यासाठी परमेश्वर को मनना आया. देवाला मन आलं. अभी सुना ना आता समजलं ना कितना मूर्खता से प्रचार किया. किती मूर्खतेद्वारे प्रचार झाला. यही मूर्खता हीच एक मूर्खता लोगों को विश्वास में आने के लिए परमेश्वर ने कृपा किया. लोकांना विश्वास देण्यासाठी परमेश्वर कृपा केली.
आमेन, प्रेज द लॉर्ड। आमेन. हम तो कौन सी प्रचार करते हैं? आम्ही कोणता प्रचार करतो? हम कौन से ज्ञानी हैं? आम्ही कोणते ज्ञानी आहे? हम कुछ ज्ञानी हैं क्या? आम्ही काय ज्ञानी आहेत का? हम कदापि किधर भी कोई ज्ञानी नहीं। आम्ही कुठंच ज्ञानी नाही. दारू पी के दारू पिऊन वित्तलवाड़ी की सड़कों में घूमता था ये। विठ्ठलवाडीच्या रस्त्यावर फिरत होते. प्रेज द लॉर्ड। एक बार एक वेळेस हम इन प्रेज वित्तलवाड़ी मीटिंग चल रहे तब आया। आणि विठ्ठलवाडीची प्रार्थना चालत असताना हे आली आमेन। परमेश्वर ने उनको बदलने के लिए कृपा की। आणि देवाने बदलण्यासाठी कृपा केली. अगर उस दिन परमेश्वर के साथ मुलाकात नहीं होता, आणि जर देवासंगती यांची भेट नसती कब झाली, का प्रति छोड़ के गया होता, कधीच सोडून गेले असते. क्योंकि वास्तव में ये दारू नहीं पी रहा था, हा दारू नव्हता पित, दारू इनको पी रहा था, दारू यांना पित होती. ऐसा था। असं होतं. तो मेरी कहने की मतलब, माझं बोलण्याचा अर्थ, हम जो कुछ भाषण देते मूर्खता है। आम्ही जे काय भाषण होते ती एक और मूर्खता आहे. परमेश्वर की इस मूर्खता के द्वारा तो हमें बोलना वाला परमेश्वर की बातें आणि आम्ही- विश्वास के साथ आमेन उद्धार में आने के लिए हमें परमेश्वर लोगों के हृदय को खोल दिया। आणि या मूर्खतेच्या द्वारे बोलणारे या कारणास्तव आज उद्धारमध्ये येण्याचे एक मार्ग इसलिए आहे. हम सब वहां तो मूर्ख है। मग यासह आम्ही सर्व मूर्ख आहोत. पौलुस ही बातों को मानते हैं। आणि लोक हे मानतात. पौलुस बोलते हैं, मेरा सा जरासा मूर्खता तुम सहन लिया तो कितना अच्छा था। आणि पौलुस बोलतो माझी जराशी मूर्खता तुम्ही सहन केली तर किती सेकंड चांगलं. कुरिन्थियों 11 अध्याय का पहला वाक्य में पढ़ना नहीं, ये शब्द लिखा गया। प्रेज द लॉर्ड। आज हम देखने का, आज आम्ही बघायचं प्रेज द लॉर्ड, परमेश्वर वास्तव में लोगों को क्या करना चाहता है? फिल्टर करना। बोले तो हाँ, उसमें जो परिभाषा उपयोग किया वो ऑटोमने का हट करने के लिए है ना, शिफ्ट करना, शिफ्ट। परमेश्वर लोकांना या दिवसांमध्ये चाळून बघत आहे. हिंदी में क्या लिखा है? फटके. फटके, फटके। हाँ, मैं वो शब्दों को सुन रहा था, फटके। म्हणजे चाळणं. परमेश्वर वास्तव में लोगों को फटके करना चाहते हैं। परमेश्वर लोकांना चाळू इच्छितो. प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह के आगमन में भी फटका होगा। आणि देवाच्या आगमनाच्या समय देखील दो चाळेल. जन वास्तव में खेत में काम करेगा, दोन जण एक शेतामध्ये काम करत असतात. एक उठा जाएगा, एकाला उचलले जाईल, एक छोड़ा जाएगा। एकाला सोडले जाईल. 2 दिन में वहां रात को सोते रहेगा, आणि जो ते रोज झोपत एक असतात. उठा जाएगा, एक उचलले एक जाईल, छोड़ा जाएगा। एक सोडले जाईल. हमें ये सारी बात वास्तव में लिखा गया आणि है। ह्या सर्व लिहिलेले आहेत. यीशु मसीह के आगमन में भी फटका होगा। आणि देवाच्या आगमनाच्या समय देखील परखले जातील. जाति को भी परमेश्वर फटका करता है। देवा जातीच्या लोकांना देखील कैसा परखले. मालूम है? कसं माहिती? परमेश्वर का श्वास से। देवाच्या श्वासच्या कारण. हाँ, यशायाह 30 अध्याय के 28 वाक्य में शब्द लिखा गया है, यशायाच्या 30 मैं अध्याय जातियों को मेरे श्वास से प्रेज लो फटका करता हूँ। आणि मी माझ्या जातीच्या लोकांना आम्ही श्वासच्या कारणास्तव त्यांना शासन करेन. हालेलुया। परंतु इधर वास्तव में ये जाति को कुछ भी करने दो परमेश्वर, परंतु हमारा विषय में बोला गया है। आणि जातीच्या विषयी काही जरी झालं तर परमेश्वर आमच्या विषयी बोलत पत्र आहे. जाति नहीं, जाति से विश्वास में आए व्यक्ति है। आम्ही पत्र जातीने जाती तो विश्वास विश्वास से आया व्यक्ति को फटका देने के टाइम वास्तव अच्छा ये बताइए, आप राशन शॉप से राशन लाते हैं, तुम्ही राशन दुकानातून राशन आणता. आपको वो चन्नी में रहना ही पसंद है कि नीचे गिरना वाला पसंद है? आम्ही तुम्ही थैली असणे की पडणार पाहिजे. हैं? हैं? है ना? तो चन्नी में रहना वाला ही पसंद है ना? तुम्हाला चाळणी जी आहे तेच पसंद आहे ना? नहीं, नहीं तो नीचे गिरना वाला पसंद है। पण नीचे पडणारा भुस्सा चांगला. कौन सी पसंद है? काय पसंद आहे? आप कौन सी चीजों को जमा करते हैं? तुम्ही कुठल्या गोष्टीला जमा करता? नीचे गिरना वाला चीजों खाली को। पडलेला. बोलिए, बोला, कौन सी चीज को पसंद करते हैं? कोणत्या गोष्टीला पसंत करता तुम्ही? चन्नी में रहना वाला ना। चाळणीत असलेलं ना. चाय पत्ती को कर दे, चाय को किया तो चाय को चहाला चन्नी में रहने वाला पसंद करेगा। चाळणीत असलेल्या चहा पत्तीला पसंत करणार की चहाला? हाँ, तो मालूम है। ओके, परमेश्वर वास्तव में यही चाहते हैं, जाति को परमेश्वर फटका करके कुछ भी करने दो, आणि जातीच्या लोकांना फटका करून काही करू दे. परंतु प्रभु यही चाहते हैं परंतु देव हे इच्छा करीत आहे. विश्वासी को फटका करने के टाइम एक भी नीचे नहीं गिरना चाहिए। आणि विश्वासी लोकांना चाळत असताना एक पण खाली नाही पाहिजे. ऐसा लिखा है असं लिहिलंय आमोस की किताब आमोसचं पुस्तक 9 अध्याय का 9 अध्याय 9 वाक्य। 9 वाक्य. आमोसचं पुस्तक 9 अध्याय 9 वाक्य. मेरी आज्ञा से मेरी आज्ञा से इस्राएल का घराना हाँ
सब जातियों में हाँ ऐसा चलाया जाएगा हाँ जैसा अन्न हाँ चलनी में चाला जाता है, हाँ परंतु उसका हाँ। एक भी पुष्ट एक भी पुष्ट दाना दाना भूमि पर न गिरेगा। भूमि पर नहीं गिरेगा। इस तरीका से परमेश्वर चाहते हैं, इसलिए ये मूर्खता की भाषण आपको ऊपर डालने के लिए मौका मिलता, आपको दया किया जाता है परमेश्वर, म्हणून असं मूर्खतेचं भाषण तुम्हाला सांगितलं, अशी दया केली जाते तुमच्यावर. क्योंकि प्रभु यही चाहते हैं कारण प्रभु हीच इच्छा करतात. एक भी पुष्ट नीचा न गिरे, कारण की- सब चंडी में रहे. कारण की एक पण चाळणीतून खाली पडून सर्व चाळणीत राहावं. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परंतु बहुत सारी चीज वास्तव में आज नीचे गिरा के छोड़ना है हमको. आणि खूप सारे वस्तू खाली पडत आहे आणि आम्ही उसके सोडतो. एक बात बोल दिया, त्याचा एक विषय मी बोलतो. यीशु मसीह वास्तव में ये बात बोलने का समय, येशू ख्रिस्त हे बोलण्याच्या समयाला उसका जो बात यही था, त्याची विषय हाच होता. पेसहा की समय आ गया. आम्ही पसाहकाच्या समयाला यीशु मसीह ने पेसहा हमें खाने के लिए, प्रेज द लॉर्ड, जब चार चेलों को हमें महल में जमा किया. आणि पसाहकाचं खाण्याच्या समज सर्व लोकांना त्यांनी जमा केलं. आमीन. प्रेज द लॉर्ड. उसी समय यीशु मसीह ने बहुत कुछ बोल दिया. आणि त्या समयाला येशू ख्रिस्त खूप काय बोलले. उसी में एक बात जरूर बोला, आणि तिथे एक विषय बोलले, आप लोगों में से एक है, तुमच्यातला एक आहे, ये बात तो मुझे दिखाएगा. हे मला दाखवून दे. तो आपस में सब देखने तर लगा. सर्व एकमेकाला पाहू लागले. प्रेज द लॉर्ड. उसकी बात, ये बात यीशु आमीन हमें बोला गया. प्रेज द लॉर्ड. इनके बीच में बहुत सारी कौन है बड़ा कौन है छोटा, ये चलते रहता है. आणि त्या समयाला समजलं की यांच्यात असं काय विषय आहे की कोण मोठा कोण लहान. आमीन. प्रेज द लॉर्ड. ये बात हर जगह में होता है. ही हर जागेमध्ये हम बात किसी होते. से बात करने के हम बोलते हैं, आम्ही कोणाशी बोलत असताना बोलतो. मैं थोड़ी आज का विश्वासी हूँ, मी थोडी आजचा विश्वास 25 साल हो गए मैं आके, 25 वर्ष झाले मला येऊन, परंतु अभी तक प्रार्थना करने नहीं आते. पण अजूनपर्यंत प्रार्थना येत नाही. आमीन. प्रेज द लॉर्ड. मैं आया 30 वर्ष से, मी आलो 30 वर्ष, पर अभी से अभिषेक नहीं पाया. परंतु अजूनपर्यंत अभिषेक प्राप्त मैं नाही. आया 20 साल से, मी आलो 20 वर्ष, पर अभी तक पास्टर तक की तरीका से बात करने नहीं आते. परंतु अजूनपर्यंत पास्टरशी व्यवस्थित बोलता येत नाही. आमीन. आमेन. परंतु हम वास्तव में बहुत सारी बातें हम आगे रखता है जो चन्नी से नीचे गिर जाते हैं. आम्ही खूप साऱ्या गोष्टीला पुढे ठेवतो, पण ते जे छालनीतून खाली पडले, उनमें से महत्वपूर्ण बात, कलीसिया को दोष देने वाला, कलीसिया को गिराने वाला परमेश्वर की नजर में लोगों के गिरा बातें, वास्तव में मैं हमें से कौन बड़ा है. आम्ही चालणीत राहिलेल्या प्रेस, आम्ही लोकांना दोष लावणाऱ्या गोष्टी, आम्ही ते आमच्यात कोण मोठा आहे हे बोलत. आमीन. प्रेज द लॉर्ड. ये तो हर जगह में होते हे रहता तर है. हर जागेवर होतं. परंतु हम विश्वासियों के बीच में, परंतु आमच्या हम विश्वासाच्या दासों के बीच में आम्हा दासांच्या मध्ये कदापि ये बात नहीं होना चाहिए, कदापि ही गोष्ट नाही झाली हमें पाहिजे. से कौन बड़ा है. आमच्यातून कोण मोठा. अगर बड़ा है तो क्या करना चाहिए. आणि जर मोठा असेल तर काय केलं पाहिजे. हैं? बड़ा है तो क्या करना चाहिए. मोठा आहे तर काय केलं पाहिजे. हैं? यीशु मसीह ने क्या बोला. येशू ख्रिस्त काय बोलले. खाने के रहना वाला बड़ा है क्या, नहीं तो बांटना वाला बड़ा. आणि जेवण खाणारा मोठा की वाटणारा मोठा. हैं? बांटना वाला बड़ा है. वाढणारा मोठा आहे. बांटना वाला नहीं बड़ा, उल्लू को पठो. आम्ही वाढणारा मोठा नाहीये, हमें खाना वाला बड़ा है. जो खाते तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हम बांटना वाला है, आम्ही वाटणार आहेत. हम आपका नौकर है. आम्ही तुमचे नौकर आहेत. आप खाने वाला है. तुम्ही खाणार आहेत. आप वास्तव में हमसे बड़ा है. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात. जब तक इस हमें बातों पर, अगर चाहे तो पढ़ सकते, मैं हमेशा पढ़वाता हूँ वास्तव में. सेकंड कुरिन्थी 4:5. दुसरा कुरिन्थी 4:5. सेकंड कुरिन्थी 4:5. हाँ. हम अपने को नहीं, हम अपने को नहीं, परंतु हाँ, मसीह यीशु का प्रचार करते हैं मसीह यीशु मसीह का कि प्रचार वो करते हैं. प्रभु है, वो प्रभु है. और अपने विषय में अपने विषय में, हेलो, पास्टर के विषय प्रचार करने वाला मूर्खता, हमें मूर्खता के साथ प्रचार करने वाला हमारा विषय में बोल रहा है. हम यीशु मसीह के कारण तुम्हारे सेवक हैं. तुम्हारी सेवक है, तुमचे सेवक आहे, तुम्हारी नौकर है हम. तुमचे नौकर आहोत. अच्छा लगा ना. चांगलं वाटलं ना. कल से उद्यापासून कल से बर्तन खींचने के लिए आता हूं मैं. तेव्हा भांडे घासायला आम्ही येतो. उद्यापासून कल से झाड़ू मारने के लिए आता हूं. उद्या झाडू मारायला पण येतो. आपके घर में तुमच्या घरी आपको खाना पका के देता तुम्हाला हूं. जेवण बनवून देईल. आपको नहलाता हूं, तुम्हाला आंघोळी घालून आपको देईल. पिलाता हूं, तुम्हाला पाचतो, आपको सोलाता हूं. तुम्हाला झोपू पण घालतो. खुश है ना. खुश आनंदित आहात ना. ये पूजा सिस्टर को क्या हुआ. या पूजा सिस्टरला काय झालं.
अरे इतना अच्छी बात तो पास्टर ने बोला, एवढी चांगली गोष्ट प्रभूचे दास बोलले. किसका कारण? कोणाच्या कारणास्तव? किसका कारण? कोणाच्या कारण? किसका कारण नौकर है? कोणाच्या कारण नोकर? यीशु मसीह का कारण. येशू ख्रिस्ताच्या कारणास्तव. प्रेज द लॉर्ड. तो यीशु मसीह आपके घर में आया तो आप नलाएगा, पिलाएगा, धुलाएगा, खाना पकवाएगा, ये सब करवाएगा. येशू ख्रिस्त तुमच्या घरी आले तर हमसे भी देवाला नहीं करवाने का बस. आमीन. फिर भी परंतु यीशु मसीह के कारण येशू ख्रिस्ताच्या कारण हम आपका नौकर है. आम्ही तुमचे नौकर आहोत. प्रेज द लॉर्ड. हमें हम बहुत बड़ा बोल के कोई फायदा नहीं. आम्ही खूप सारे बोलून काय फायदा नाही. छोटी सी एक उदाहरण है. एक छोटं उदाहरण आहे. किधर गया थाली? हमारा हमारा पेड़ का सवाल है. बस आज मैं ये खड़ा हो जाता हूँ. यीशु मसीह का कारण येशू ख्रिस्ताच्या कारण ये स्थापित करते हैं हे स्थापित करतं हम आपका नौकर है. आम्ही तुमचे नौकर आहोत. प्रेज द लॉर्ड. मेरी कहने की मतलब है, माझा बोलण्याचा अर्थ आहे. अगर इनमें से अलग कोई सोचते हैं, आणि याच्यातून काय वेगळा विचार यीशु करतो. मसीह बोल रहा है, येशू ख्रिस्त बोलत आहे उसको ऊपर वास्तव में दुनिया की राजा कर्तृत्व करते हैं. आणि त्याच्यावर वास्तवमध्ये दुनियाचा राजा प्रभुता करतो. 24 वाक्य पढ़ लीजिएगा. 24 वाक्य वाचू. उनमें ये वाद विवाद हुआ हाँ कि उनमें से कौन बड़ा समझा जाता है. हाँ उसने उनसे कहा, हाँ अन्य जातियों के राजा हाँ. उन पर अन्य जातियों का राजा उन पर प्रभुता करते हैं. अब एक बार यीशु मसीह ने दुनिया का प्रभु आ रहा है, उसके साथ मुझे कोई लेना देना नहीं. आणि दुनियाचा प्रभू येत आहे. दुनिया का सरदार दुनियाचा सरदार येत कौन है? आहे. दुनिया का सरदार आणि तो है दुनियाचा सरदार शैतान. शैतान. उसके साथ मेरा कोई लेना देना नहीं. त्याच्याशी माझं काही घेणं देणं इसलिए नाही. यीशु कहता है म्हणून येशू बोलत आहे, दुनिया की राज इनको ऊपर प्रभुता करते हैं. दुनियाचा राजा यांच्यावर प्रभुता तो करत आहे. समझने का कौन बड़ा है कौन छोटा है समझते हैं ना. तर समजते ना कोण समझने लहान? का आप तर समजून घ्यायचं प्रेज द तुम्ही. लॉर्ड. वास्तव में हम समझना चाहिए इस बातों को. तुम्ही हे समजलं मैं पाहिजे. सोच रहा था प्रेज द लॉर्ड, ये जो 31 को ना मैं सबको पैर धोता हूँ, आम्ही या 30% मी सगळ्यांचे पाय तो धुतो. बड़ा मैं हूँ. तर मोठा मी आहे. तो इसके लिए क्या करते हैं, आपण काय करायचं? आपका धोके 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 शुभ हो जाएगा. तुमचा पाय धुता धुता सकाळ होईल. इसलिए आपका पास्टर का धोता मैं. तुम्ही तुमच्या पास्टरांचे पाय धुतो. ये 31 को या 31 ला बकेट रहेगा, बादली असेल, पानी रहेगा, पाणी असेल, सारी पास्टरों का पैर में धोएगा. सर्व पास्टरांचे पाय मी धुतो. मेरा बेटा पीछे बैठ के बहुत खुश है. दासांचा मुलगा यांना बघून ऐसा खुश करने आहे. का, ऐसा करने का, ऐसा मेरा पैर करायचं. भी धोने का, ऐसा सोचते रहे वो. असं विचार करा ते. हाँ पक्का धोएगा मैं. नक्कीच धुईल. बेटा का नहीं, मुलाचं नाही, दास का धोएगा. दासाचे धुईल. प्रेज द लॉर्ड. मेरा कहने के मतलब माझं है, बोलण्याचा अर्थ जब तक ये सोच और ये एक मन अगर हमारे अंदर नहीं हा है, विचार एक मन जर आमच्यात हम येत नाही, कदापि परमेश्वर का राज्य में प्रवेश नहीं करें. आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. यीशु मसीह वास्तव में हमारे विषय में हमें सोचते रहता है. येशू ख्रिस्त आमच्या विषयी विचार करत आहे. हालेलुया. आमेन. यीशु मसीह अपने चेलों के बारे में हमेशा सोचते रहता है. येशू ख्रिस्त शिष्यांविषयी विचार करत आहे. बाकी किसी के ज्यादा नहीं. बाकीच्या विषयांसाठी नाही. हमेशा यीशु खुद कहता है. येशू स्वयं बोलत आहे. यूहन्ना सुसमाचार 17 अध्याय का 11 वाक्य 19 वाक्य उसका 11 वाक्य और 9 वाक्य 11 वाक्य 15 वाक्य. थोड़ा 3 वाक्य जल्दी पढ़ेंगे. पहले 9 वाक्य. मैं जाति के लिए नहीं तुम्हारे लिए कहता है. मैं उनके लिए विनती करता मैं हूँ, उनके लिए विनती करता हूँ, संसार के लिए संसार के लिए नहीं. 11 वाक्य. मैं अब जगत में हाँ न रहूंगा, हाँ परंतु ये जगत में रहेंगी. हाँ और मैं तेरे पास आता हूँ, हाँ हे पवित्र पिता, हाँ अपने उस नाम से हाँ जो तूने मुझे दिया है हाँ उनकी रक्षा मैं कर. उनके लिए तू रक्षा करना. अब उसका 15 वाक्य. मैं यह विनती नहीं करता हाँ कि तू उन्हें जगत से उठा ले, हाँ परंतु यह हाँ कि तू उन्हें दुष्ट से बचाए रख. हाँ. वो दुष्ट से बचाने के विषय में बात कर, हमारे विषय में बात करते हैं. आमच्या विषयी प्रभू बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. तो आप सोचो, तो यीशु मसीह भी वास्तव में हमारे लिए हम पिता से विनती कर रहे हैं. आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी पित्याकडे विनंती तो करत हम आहे. कितना तक ये बातों को सही रीति से समझ के वास्तव में हम फिरना चाहिए. तर आम्ही किती समजून मन फिराई केली पाहिजे. हमें वास्तव में ऊंचायत नहीं चाहिए, आम्हाला आम्ही हमें मोठेपणा नाही पाहिजे. बड़ापन नहीं चाहिए. आम्हाला मोठेपणा नाही पाहिजे.
हमें सबसे बड़ा क्या करेगा? सगळ्यात मोठा काय करेल? सबसे बड़ा क्या करेगा? सर्वात मोठा काय करेल? दूसरे को पैर धोएगा। दुसऱ्यांचे पाय धुवेल। प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह ने ही कहा येशू ख्रिस्ताने हेच तुम बोलले, एक दूसरे को पैर धोते रहो, तुम्ही एक दुसऱ्यांचे पाय धुत राहा। ताकि तुम यही समझने का त्या तुम्ही हेच समजाल क्रिस्तीय जिंदगी का सबसे महत्वपूर्ण स्टाइल हमें, प्रेज द लॉर्ड, हमें तू बड़ा है मैं कट हूं। ख्रिस्त जीवनातील एकच आहे की तू मोठा आणि मी लहान आहे। ऐसा किधर भी आजकल हुआ नहीं है। असं कुठेही होत नाही। जितने जाति के लोगों को देखो, आमेन। जाति के लोगों को देखो, आम्ही जातीच्या लोकांना उनको बघा, गुरुओं को देखो, त्यांच्या गुरु लोकांना बघा, उनके ईश्वरों को देखो, त्यांच्या ईश्वरांना वो लोग बघा, सबसे ऊंचा है। ते सर्वात उंच आहे। पर हमारा यीशु मसीह पण आमचा येशू ख्रिस्त हमारे बीच में आया। आणि आमच्या विषयी कल भी यही सुना हमने। काल हेच ऐकलं आम्ही। इसलिए प्रियो, म्हणून प्रियांनो, अगर यीशु मसीह फिल्टर करेगा, चन्नी करेगा, जर येशू ख्रिस्त तुम्हाला चाळेल, एक भी दाना नीचे नहीं गिरने एक का। पण दाणा खाली नाही पडला यीशु पाहिजे। यही चाहता है, येशू हीच इच्छा करते, जैसा मैं स्वर्ग में हूँ, जसं आम्ही स्वर्गात आहे, आमेन, प्रेज, मेरा शुश्रूषा करने वाला भी मेरे माझे बाजू में आके बैठे। माझे शुश्रूषा करणं पण माझ्या बाजूला आइए बसेल। हम अपना को प्रभु का हाथ में समर्पण करें। ओ रिबा